Good morning to all of you. All of you. Good morning, second year. Yes, yes. ते चेक करणं पण सुरू आहे. ठीक आहे. गुड मॉर्निंग. What do you mean by good morning? We consider it as a formality. You know formality? What is the meaning of namaskar? 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 Shastri Akal? नमस्कार. तुम्ही बाहेरच्या देशातून आलात का? कुठून? नाही ना? इकडचेच आहात? तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कोणी नमस्कार केला तर नमस्कार करतात? रिअली? या नमस्कार. नमस्कार. हा, दिस इज द फर्स्ट लेसन वी कॅन अंडरस्टँड ॲट दिस कॉलेज. ओके. आपल्याला जेव्हा कोणी आणि नमस्काराचा अर्थ काय माहिती आहे? मी जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतोय याचा अर्थ असा आहे की हे भल्या माणसा, हे महानुभावा, तुझ्यात जे जे काही सर्वोत्तम उदात्त आणि दैवी गुण आहेत त्या सगळ्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो आहे. हा अर्थ आहे नमस्काराचा. तर समोरचा माणूस आपल्या समोर नतमस्तक होतोय आणि आपण फक्त त्याच्याकडे बघतोय. नाही ना? सो एक बार दिल से नमस्कार. छान, खूप छान. तुमचं सगळ्यांचं खऱ्या अर्थाने मनापासून स्वागत, सगळ्या बोर्डच्या आणि सगळ्या स्टाफच्या वतीने आणि सेकंड इयरच्या पण वतीने. पावसाचे दिवस आहेत. आपण बरीचशी जण हे शेतकरी कुटुंबातून आलेला असाल. तुमचे वडील शेतकरी नसतील पण तुमचा आजोबा नक्की शेतकरी असेल. म्हणून कोणीही विचारलं की तुम्ही कोण आहात तर सांगायचं आम्ही शेतकरी आहोत. फार जास्त नाही, माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहे असं वाकडं तिकडं व्हायचं नाही. ठीक आहे. सांगायचं वी आर अग्रॅरियन्स, आम्ही शेतकरी आहोत. आणि पावसाचे दिवस आहे. सगळ्यात आनंदी जर कोणी असेल सध्या कोणी माहिती आहे? शेतकरी. आणि त्याची खूप धावपळ चाललेली आहे. आणि मी पण एक शेतकरी आहे. मी शिक्षणातला शेतकरी आहे. आणि त्यामुळे या पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड चांगली मशागत झालेल्या मातीमध्ये भारताच्या भविष्याचं स्वप्न पेरण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे नांदेडला. अत्यंत मशागत झालेल्या जमिनीशी मी बोलतोय याचा मला पूर्ण अंदाज आहे. आणि या जमिनीमध्ये मला इथल्या डायरेक्टर बोर्डने एस्पेशली, ज्यांनी खरं म्हणजे मला मित्र म्हटले, मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे आणि ते माझे मार्गदर्शक आहे, इज माय मेंटॉर, आदरणीय सुनीलजी आणि त्यांच्या बोर्डने, आदरणीय इथल्या डायरेक्टर सर आणि स्टाफने मला बोलवलंय पेरणी करण्यासाठी. आणि कशाची पेरणी? तर मी म्हणतोय भारताच्या उज्ज्वल भवितव्याची पेरणी करण्यासाठी मला बोलवलेलं आहे. छोट्या कामासाठी आलेलो नाही, छोट्या लोकांशी बोलायला आलेलो नाही. हे सुरुवातीलाच याकरता सांगतोय की जमिनीला पण माहिती पाहिजे की काय पेरलं जातंय आणि कसं उगवायचंय, तेव्हा ते उगवतं. उगवणं, फुलणं आणि बहरणं हे फक्त पेरणाऱ्यावर अवलंबून नसतं, तर त्या जमिनीमध्ये ते पेरलं जातंय त्या जमिनीच्या कसदारपणावर पण ते अवलंबून असतं. आणि अर्थात पेरणी करणारे तर पेरणी करून जातील, खऱ्या अर्थाने त्या रोपांची, त्या सगळ्या पेरलेल्या बियाणांची जे नंतरच्या काळामध्ये मशागत करणार आहेत आणि काळजी घेणार आहेत त्यांच्यावर सुद्धा ते अवलंबून असतं. जोमदार आणि जोरदार पीक यायचं असेल तर पेरणी करणारा, नंतर काळजी घेणारा आणि ज्याच्यात ते पेरलं जातंय ती जमीन, ह्या सगळ्यांना एकमत व्हावं लागतं. या सगळ्यांना एकत्रित यावं लागतं, एका दिशेने जावं लागतं. त्यावेळेस जोमदार पीक येतं. आणि त्यासाठी पहिल्यांदा एका दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तुम्ही तुमच्या या विचारांचं, स्वप्नांचं बीज तुमच्या स्वतः सकट या भूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये पुढचे काही वर्ष गाडून घेणार आहात. आणि गाडून घेतल्याशिवाय लक्षात ठेवा, एक दाणा जोपर्यंत गाडून घेतला जात नाही तोपर्यंत टप्प
अल्पोऱ्या दाण्यांचं कणीस आणि असं जोमदार पीक कधीच हातात येत नाही, अगोदर गाडून घ्यावं लागतं. आणि त्यासाठी आपण आज सगळे इथे जमलेलो आहोत. तुमचं खूप मनापासून स्वागत. 2% लोकांना हे भाग्य लाभतं असं म्हटले सर, पण त्या 2%मध्येही 0.5% लोकांना अशा जबरदस्त संस्थेमध्ये इंजिनिअरिंग करण्याचं भाग्य लाभतं. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग तर तुमच्या गावातही, गावात सोडा, तुमच्या घराच्या बाजूला पण कॉलेज सुरू झालंय. राहिला असतात तिथे चांगलं होतं, घरचं घर, दारचं दार, आईच्या हातचं जेवण. पण तुम्ही असे भाग्यवान आहात की तुम्हाला अशा संस्थेमध्ये ऍडमिशन मिळाली आहे. बेटा, माझा प्रकृतीवर फार विश्वास आहे. असं अपघाताने आयुष्यात फार काही होत नाही. अनेक गोष्टी ठरलेल्या असतात अँड यू आर जस्ट अन इन्स्ट्रुमेंट टू फॉलो इट. आणि तुम्ही ते फॉलो करतात. अध्यात्माचा आणि दैवी स्पर्श झालेल्या भूमीमध्ये इंजिनिअरिंग करायला आलेला आहात. मी जरी या संस्थेचा नसलो तरी या सगळ्यांच्या वतीने तुमचं खरंच खूप मनापासून स्वागत करतोय. मी तुम्हाला सांगतो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला तुम्ही कधीच विसरणार नाही असा व्हावा, यासाठी या संस्थेने पूर्ण नियोजन केलेलं आहे. आणि दिस इज माय कॉन्फिडन्स. तुम्ही आयुष्यात आजचा दिवस नाही विसरणार. आणि आजचा दिवस म्हणजे आजचं जे बेणं पेरलं जाणार आहे, तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. विसरण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त उलट गाडलं जाईल. छान, इतका सुंदर दिवस तुमचा आज होईल. आय एम डॅम शुअर अबाउट इट. तुम्हाला सुरुवातीला या करता दाखवलं, थोडासा एक अंदाज यावा की आम्ही काय काम करतो आहोत. कारण ते बोललेलं ऐकायला पण जरा पटलं पाहिजे आणि रुचलं पाहिजे. नवीन पिढी फार शार्प आहे सर. इथल्या सगळ्या प्राध्यापकांनाही तो अंदाज आता आला असेल की जेवढं नवीन बेणं पुढे येतंय ते फार शार्प आहेत, फार शार्प. ते जोपर्यंत त्यांना व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत स्वीकारत नाहीत. आणि आज मी इथे का आलोय ते मला तुम्हाला सांगू द्या. मला प्रचंड वेगवेगळे कामं आहे आणि सध्या तर मी अंध, अपंग, अनाथ, आदिवासी आणि ग्रामीण एवढ्याच मुलांसाठी जास्त काम करतो. पण आज मी इथे का आलोय ते सांगतो, किंवा अशा कॉलेजेसला मी का जातो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इथे जेवढी मुलं मुली बसलेले आहात, यू आर सपोज टू बी अँड यू आर कॉल्ड ॲज शार्प ब्रेन्स, इन ब्रॅकेट इंटेलेक्च्युअली. तुम्हाला सगळे हुशार म्हणतात ना, तर तो एक पार्ट आहे बरं का फक्त हुशारीचा. आपल्याला असं वाटतं आपण खूप सगळेच हुशार आहोत, तर आपण इंटेलेक्च्युअली खूप हुशार आहात. आणि म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलोय. मी आता सिंहगड इंजिनिअरिंगच्या पुणे विद्यापीठाच्याही कॉलेजला गेलो होतो. पुणे विद्यापीठाच्या कॉनोकेशन सेरेमनीचा यावर्षी मी चीफ गेस्ट होतो. माझ्या हस्ते पदवी प्रदान झालेलं आहे आणि ते सगळे मेरिटचे स्टुडंटचं पदवी प्रदान. मी तिथेही याच करता गेलो होतो. का गेलो होतो सांगू, आणि इथे येण्याचंही कारण सांगतो. मित्रांनो, देशाचं जर कल्याण व्हायचं असेल ते एखाद्या शार्प ब्रेन असणाऱ्या व्यक्तीने केलं ना, तर तो टोकाचं कल्याण करू शकतो. देशाचं टोकाचं कल्याण. कारण त्याची इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी आणि त्याची थॉट प्रोसेस ही जर अशी एकत्र आली तर तो देशाचं कल्याण करतो. आणि अशा जबरदस्त इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटी असणाऱ्या व्यक्तीने जर ठरवलं की या देशाचा नाशच करायचा, तर तो प्रचंड ताकदीने देशाचा नाश करू शकतो. म्हणजे इंटेलेक्च्युअली साऊंड लोक जे असतात बेटा, ते जे काम करतील ना ते जबरदस्त ताकदीने करतात. आणि तुम्ही त्याच्यातले आहात. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही, मी पहिल्यांदा सांगितले, त्याच्यातलेच असणार आहात. तुम्हाला भाषण वाटतंय, तुम्हाला हळूहळू समजेल की मी माझ्या हृदयाच्या कोपऱ्यापासून सत्य बोलतोय. माझ्या समोर आत्ता या देशाचं खरं भवितव्य बसलेलं आहे. द रिअल ट्रू पॉवर ऑफ आवर कंट्री. तुम्ही आत्ता माझ्या समोर 500 मुलं मुली आहात. तुम्हाला माहितीये 500ची काय पॉवर असते. 500 मुला मुलींनी एकच विचार केला, कॉमन,
बाकी सगळं वेगवेगळं काम करतील ते, पण एक शपथ आज घेतली आणि एक विचाराने काम केलं तर आजच्या 10 वर्षानंतरचा भारत बदलून टाकण्याची ताकद या 500 लोकांमध्ये आत्ता आहे. बिलीव्ह मी, आय नो वी डोंट बिलीव्ह लॉट ऑफ टाइम्स. विशेषतः पालक विश्वास नाही ठेवत. पालक मुलांना सांगतात हे भाषणात असतं, असं आपण एकटं आपण असं काही करू नाही शकत. आणि मुळात आपण मध्यमवर्गीय आहोत, हे आपला काम नाहीये. तुम्ही ऐकलेत नाही शब्द अगोदर, आपण कसं आपलं आपलं व्यवस्थित राहावं. एक छान शब्द आहे मराठीत, आपलं आपलं छान सेटल व्हायचं. यु नो सेटल. येस, आज मी तुम्हाला या सगळ्या विचारांमधून बाहेर काढणार. तुम्हाला जर मृत म्हणून ठरायचं असेल, अ डेड बॉडी, तर सेटल व्हा. आणि मी तुम्हाला कोणाला सेटल नाही होऊ देणार. आज त्याच्यासाठी इकडे आलोय. 500 लोकांनी जर ठरवलं की हा एक विचार आणि हा पक्का आहे आणि हे तर करून दाखवणार, मी तुम्हाला सांगतो असे शार्प ब्रेन्स 500 जर काही ठरवतात ना, अख्ख्या देशाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. स्वामी विवेकानंद एक शार्प ब्रेन होतं माणूस, एकच ब्रेन शार्प. ते काय बोलायचं तेही आजूबाजूच्यांना बऱ्याच वेळा समजायचं नाही, इतकं शार्प होतं. जबरदस्त विजन असणारा माणूस होता. त्या एका माणसाने असं काही काम वैचारिक आणि प्रत्यक्ष कृतीत बेटा करून दाखवलं की आज 100-150 वर्षानंतरही त्यांनी पेरलेलं बीज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये उगवत राहतात. सुभाषचंद्र बोस जबरदस्त शार्प माणूस, जबरदस्त शार्प. ICS परीक्षा तर 80 पास केली होती त्या काळी आणि सांगितलं होतं इंग्लंडला अजून मला नाही करायची नोकरी. एक माणूस, तुम्हाला माहितीये, मला जर विचाराल या देशातला जबरदस्त ताकदीचा, आणि सेकंड वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट, वेडी स्वप्न पाहणारा माणूस कोण होता, तर मी सुभाषचंद्र बोस यांचं नाव पहिल्यांदा घेणार. वेडा माणूस होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातले लोक त्यांच्या विचारांना साथ देत नसताना भारताच्या बाहेर जाऊन 15 प्रकारच्या देशांच्या प्रमुखांना भेटून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांचे सैन्य आपले जे त्यांच्याकडे अटकेत होते ते घेऊन त्यांना एकत्र करून भारतात असणाऱ्या इंग्रजांवर अटॅक करायचा. अरे याला म्हणतात वेडी स्वप्न. म्हणजे तुम्ही कोणालाही सांगा ते पहिल्यांदा म्हणतील दिस इज इम्पॉसिबल. आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद अशा शार्प ब्रेन्स मध्ये असते जर त्यांनी ठरवलं तर. आणि म्हणून तुमच्याशी बोलायला आलोय मी. तसं 6-7 लाख लोकांशी बोललेलो आहे. मला बोलण्याचं फार कौतुक राहिलेलं नाही, पण आजचं बोलणं माझं फार महत्वाच्या लोकांशी याची मला पूर्ण जाणीव आहे. आय रिअली कॉंग्रॅच्युलेट यू. राईट पीपल ॲट राईट प्लेस बघायचं असेल तर मी आता या संस्थेचं नाव घेईल. मी इथे अगोदरही येऊन गेलोय. बेस्ट क्वालिटीचा स्टाफ मिळालेला आहे. 50-50 लोक PhD होल्डर्स असतात एखाद्या संस्थेत. कॅन यू इमॅजिन? आणि त्या पलीकडे अशा प्रकारचं बोर्ड मिळालंय की ते त्यांचे प्रचंड व्याप, फार मोठे बिझनेसमॅन आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ते सोडून खास आपली मुलं येणार म्हणून आज इथे उपस्थित आहे. आपण एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूयात. आपला प्रॉब्लेम कुठून सुरू होतो तर तुम्हाला सांगतो. आपण सगळ्यांनी आता टाळ्या वाजवल्या. कशा टाळ्या वाजवल्या मी सांगतो. मुझे एक बात पूछनी है आपसे. कोई प्रॉब्लम है? इज देयर एनी वायरस कंटिन्यूअसली वर्किंग? भारत की बात हो रही थी इसलिए बता रहा हूं. 10 कारण है वी आर नॉट नंबर 1. और पहला कारण यह है हम में कितनी क्षमता है वो हमें पता नहीं है. और दूसरा, यदि पता ही नहीं है तो कभी जिंदगी में उसको यूज करने का काम ही नहीं आया. आम्हाला आमची ताकद माहित नाही किती आहे. आणि ज्यांना चुकून माहिती आहे त्यांच्या विचारांमध्ये असं आहे की कशाला वापरायची एवढी ताकद, असू द्या जरा कामात येईल नंतर.
हे असं व्हॉट इंडिया इज नीडेड रिअली, यू नो, द ग्रेट 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 कॉन्फिडन्स with tremendous enthusiasm, and we are like good morning, चेहरा बघताय, good morning. This is our youth, you know my dear friends. जगातला सगळ्यात जास्त youth असणारा देश फक्त संख्या असल्याने पुढे जाणार नाहीये. त्या youth मध्ये नेमकं आहे काय, कोणती ताकद, कोणती कौशल्य आहे, यानुसार ते पुढे जाणार आहे. फक्त youthची संख्या असून हा देश नाही मोठा होणार, उलट त्याच्यावर दडपण येणार आहे की या youthचं करायचं काय. मी माझ्या आयुष्यात एक शपथ घेतली आहे, ती तुम्हाला सांगतो, जमलं तर बघा. माझी शपथ अशी आहे, मी जे करणार ते बेस्ट करणार. सोपी शपथ आहे, याला खेड शहर श्रीमंत गरीब याचा काहीही मर्यादा नाहीत. काय शपथ आहे? मी जे करणार ते वरून आवाज नाहीये, मी जे करणार ते. आता लास्ट चान्स देतोय आवाजासाठी. माझा आवाजही असेल तर बेस्ट असेल. इट कम्स अंडर दिस रूल. ओके, लास्ट चान्स. लेट मी सी तुमच्यात किती ताकद आहे. मी जे करणार ते. दिस इज ओरिजिनल यू. मी काय बोलतोय समजतंय? आत्ता जे तुम्ही परफॉर्म केलं हा तुमचा ओरिजिनल फॉर्म आहे, आणि हा फॉर्म आमच्या जीवनातल्या सर्व क्षेत्रांमध्ये आलेला नाही. दॅट्स वाय वी आर लॅगिंग अहेड. तुम्हाला काय मार्क्स मिळाले आता सीईटीला ना, ह्याच्या खूप जास्त मार्क मिळवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ती का मिळाली नाहीये त्याचं मी तुम्हाला आत्ता प्रात्यक्षिक दाखवलं. आम्ही या लेवलला परफॉर्म करतोय अँड वी आर सॅटिस्फाईड, आणि आम्ही या लेवलचा परफॉर्मन्स देण्याची ताकद ठेवतो. वी आर नॉट युजिंग इट. मी तुम्हाला दाखवतो टाळ्या. ही ताकद आम्ही ठेवतो. जस्ट अ मिनिट. एव्हरी पर्सन, 500 लोक बसलेत, इतका आवाज होऊ शकतो टाळ्यांचा की समोर विद्यापीठातून आदरणीय विद्यासागर सर कुलगुरू इथे बघायला येतील. क्या हुआ भाई यहाँ पर? 500 ट्रेमेंडस एनर्जी असणारे मुलं मुली बसलेत इथे, आणि काही ट्रेमेंडस एनर्जी असणारे पालक. आणि यूज किती आहे? 5%, 10%. जमीन जर अशी असेल तर बियाणं कितीही ताकदीचं पेरलं तर उपयोग होत नाही. आम्हाला असं वाटतं की चांगलं कॉलेज मिळालं म्हणजे आमच्या आयुष्याचं कल्याण झालं, म्हणजे जबाबदारी तुमची वाढली, आता तुम्ही करा काहीतरी. नहीं होगा. जब तक ऐसी कुछ बातें हमारे जहन में पक्की ना हो, आपलं तर कल्याण नाही होणार, बाकीचं कोणाचं व्हायचं नक्की होईल. आय एम गिव्हिंग यू वन चान्स. ही संस्था अनेक वर्षांपासून ज्यांनी वाढवली आणि इतक्या पवित्र भूमीत, त्या सगळ्यांसाठी त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूयात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. और जोर से. कॉर्नर क्या है भाई? और जोर से. पीछे पीछे आवाज नहीं आ रही है. ओके. हाँ, ये यार शायद फिजिकल ट्रेनर दिख रहा है मास्टर. अजून मग सांगू काय झालंय? दिस इज ओरिजिनल यू. 2 मिनट तक इतनी क्वालिटेटिव तालियां जिंदगी में पहली बार बजाई है, और ये ऐसा करने की क्षमता है आप में पहले से है.
लेकिन वो जानी नहीं, पहचानी नहीं और उसका इस्तेमाल नहीं किया. मी सहज नाही टाळ्या वाजवायला लावलेल्या. आय वॉन्ट टू लेट यू नो हु यू आर. किती जबरदस्त पोटेंशियल है. एक बात तो तय है, आपने जब पहली बार तालियां बजाई, कितने मार्क्स दोगे उसे आउट ऑफ 100? 25 है ना, 25. और अब जो बजे उसे कितने देंगे? अरे 100 कैसे देंगे भाई, ये तो पहली बार हुआ है, अभी तो प्रैक्टिस भी नहीं हुई. 75 मार्क्स. लिसन केयरफुली माय डियर फ्रेंड्स, माय ब्रदर्स एंड सिस्टर्स. मैंने 5 मिनट में आपका परफॉर्मेंस 3 गुना करवा दिया. यह होता है मास्टर का काम. वी आर नॉट प्राध्यापक. जो मातेच्या स्तरावर जाऊन मुला मुलींशी हृदयाचा संवाद साधतो त्याला मास्तर असं म्हणतात. पाच मिनिट में 3 गुना परफॉर्मन्स बढ़ा है. पालकांना आता हे नक्की वाटेल की इकडे येऊन काहीतरी होणार आहे पोरांचं आपल्या. हा सूर्य, हा जयद्रथ, 3 गुना. And let me tell you, my dear friends, this is true in all areas of your life. तुमचा अभ्यास, तुमचा विचार करणं, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही 3 पट इम्प्रूव्हमेंट करण्याची पूर्ण ताकद तुमच्यात आत्ता आहे. Just you decide and it will happen. I am not giving you lecture. I am giving you relevant, realistic and individual exercise. ये आपने करवा दिया है, मैंने नहीं किया कुछ. You believe me? Yes, no? Yes, no? Yes. So you can do it. And this is not only 3 times. You can decide how many times you need your improvement. Believe me. माझ्यावर विश्वास ठेवा. मी माझी स्टोरी आज सांगणार नाही तुम्हाला. उशीर जर झाला नाही झाला तर सांगेन. But I have done it already in my life. Many times. Why have you come here? Because this is one of the best institutes for engineering. Okay. Still, why have you chosen this institute? उसका कारण है, हमें ऐसा लगता है यदि हम यहां पर आए तो हमारा कल्याण निश्चित है. तो बहुत गलत फहमी लेके आए हो आप. ऐसा तो नहीं होने वाला. ये संस्था आपका कल्याण नहीं करेगी. मैं आपको गारंटी देता हूं इसकी. ये नहीं होगा. कोई संस्था कोई स्टूडेंट का कल्याण नहीं कर सकती. पालकांना काय अपेक्षा आहेत की या संस्थेतून आमच्या मुलाला काय मिळेल. एम आय राईट? येस. मुलांना अपेक्षा आहे की या संस्थेतून मला काय काय मिळेल. आप ऐसा सोचना बंद कर दो. तुम्ही हा विचार करायला लागा, या संस्थेला मला काय देता येईल. थिंक फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. संस्था मुलांना मोठं नाही करत, मुलं संस्थेला मोठं करतात. माय डिअर फ्रेंड्स, तुमचे प्राध्यापक सर्व सक्सेस स्टोरीज सांगत होते आम्हाला आल्यावर. त्यांनी किती पीएचडी केली आहे याच्याने संस्था नाही मोठी होणार. त्यांच्या मुलांनी काय केलेलं आहे त्याच्यावर संस्था मोठी होते. सो यू आर हियर टू मेक दिस ऑर्गनायझेशन द बेस्ट वन. थिंक फ्रॉम दिस अँगल. सेम इज फॉर नेशन. तुमच्या आई वडिलांच्या पिढीचा प्रॉब्लेम हा होता, म्हणजे आमच्या आई वडिलांच्या पिढीचा. अजूनही अनेक लोक त्या भ्रमात आहे, देश ने हमें क्या दिया. अरे बेवकूफ, तूने देश को क्या दिया वो पहले बता. क्योंकि देश, ऐसा देश कोई होता नहीं है.
देश के लोग यानी देश होता है। तो लोग जो करेंगे, लोग जो देंगे, वही देश बनता है। और हम करोड़ों लोग राह देख रहे हैं कि कुछ तो होगा हमारे देश में, और देश ने हमें सुविधाएं देनी चाहिए। मोस्ट न्यूसेंस थिंग, डू यू अंडरस्टँड? सो आजपासून हे ठरवा, या संस्थेला मला किती मोठं करायचं आहे आणि या संस्थेला मला काय द्यायचं आहे। या संस्थेची ओळख माझ्या नावाने होणार। वो गुरु गोविंद सिंह जी महाराज का इंजीनियरिंग कॉलेज है, कौन सा, कहां पर? नांदेड़। अच्छा, वो जो अनमोल नाम का स्टूडेंट वहां से आया है, वो कॉलेज बोल रहे हो आप? ऐसा लंदन में बोला जाना चाहिए। ये काम सिर्फ स्टूडेंट्स कर सकते हैं। और कौन से स्टूडेंट्स? जिनके मन में ऐसे सपने हैं जो बोने में आया हूं। आप जो सपना देखोगे वही होने वाला है आपके जिंदगी में। बिलीव मी, ये प्रकृति का नियम है। आप जो सोचोगे वही होगा। बिलीव मी, माझ्यावर विश्वास ठेवा। तुम्ही जो विचार कराल आणि पक्का कराल, बिलकुल पक्का, ये तो होना है, तेच होणार तुमच्या आयुष्यात। तेच, काहीच बदलणार नाही, उलट जास्त होणार। क्योंकि जो बंदा इतना ताकत से सोचता है ना, तो उसके प्रयास ही नहीं काम में आते हैं, पूरी प्रकृति उसके साथ मिल जाती है वो काम बनने के लिए। त्रिलोक सिंह जी वही बात कह रहे थे कि क्या वो 4 लाइनें उन्होंने बताई, उसमें ये लिखा था, ये उसका अर्थ था। सो तुम्ही आज काय स्वप्न बघणार आहेत ते ठरवण्याचा आजचा दिवस आहे। म्हणून डायरेक्टर सर म्हणत होते, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डेज ऑफ युअर लाईफ। तुम्ही जर तुमच्या मुलाचं इथे येऊन कल्याण होईल असे स्वप्न घेऊन आला असाल, चुकीच्या ठिकाणी आलेला आहात। चुकीच्या ठिकाणी नाही, चुकीची स्वप्न घेऊन आलेला आहात। मुलं जर इथे आलेले असतील की इथे फॅसिलिटीज काय आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणता असतो आपला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनचा? तुम्ही पालक आहात ना, महत्वाचा प्रश्न काय असतो? कोणतं कॉलेज निवडण्याचा एकच क्रायटेरिया आहे साहेब, तिथे कोण डायरेक्टर आहेत आणि कोण बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि मेंबर एंड चेअरमन आहे, किसी को कुछ लेना देना नहीं है। किंवा कोणत्या सिटीत आहे, बिल्डिंग, कोई लेना देना नहीं है। व्हाट इज वन सिंगल अजेंडा? थोड़ा जोरात, अजून थोड़ा जोरात, थोड़ा और जोर से। सबसे गलत बात आज ये छोड़ना है हमें। यहां पर सिंगल, कम से कम 5 लाख का पैकेज मिलता है वहां से, बहुत अच्छा कॉलेज है। भीख मांग रहे हो, भीक मांग रहे हो। मराठीमध्ये हतबल म्हणतात, माहिती आहे तुम्हाला हतबलता काय असते? हतबलता माहिती आहे? पहा आता काहीतरी झालं तर फार बरं। हतबल म्हणजे मेरे में ऐसा कुछ है नहीं ज्यादा, लेकिन यदि इस संस्था में मैं जुड़ जाऊं तो मेरा कल्याण हो जाएगा। और कल्याण क्यों होगा? वो संस्था का ब्रांड है ना, उसके नीचे मेरा कल्याण हो जाएगा। ऐसे मेरे में वैसे कुछ बहुत कुछ है, ऐसा नहीं है। हमारा ट्रैक फिक्स है, हमें इंजीनियरिंग करना है, लास्ट ईयर में हमें कैंपस में जाना है, कुछ भी हो जाए हमें जॉब लेना है। उसके बाद भाकरी, नौकरी और छोकरी, ये 3 ही हमारे जिंदगी के उद्देश्य है। भाकरी, नौकरी, और जिसे भाकरी और ऐसी 10, 12, 15 लाख की नौकरी मिलती है, उसे अपने आप छोकरी भी मिलती है। और छोकरी कैसी मिलती है? हमारे देश में 20 साल से लोगों के बीच शादी नहीं होती है साहब, प्रोफेशन के बीच शादी होती है। उन्हें कहा कि थोड़ा वो प्रॉब्लम है दूसरा, लोग कहते फिर क्या हुआ, थोड़ा बहुत तो चलता है, प्रोफेशन सेम है, यहां से 10 लाख आएंगे, यहां से 10 लाख आएंगे, डबल इंजन 20 लाख का इंजन दौड़ते रहेगा। मेरे प्यारे दोस्तों, इन सारे रूटीन सोच से आज ही बाहर आ जाइए, आपकी जिंदगी बेहतर और बहुत सुंदर हो जाएगी। इंजीनियरिंग क्यों करना होता है पता है? करियर क्यों करते हैं पता है?
एजुकेशन क्यों लेते पता है? लेट मी टेल यू. आपल्या आयुष्यात आपण मुळातच काहीतरी जबरदस्त करावं यासाठी आपला जन्म पृथ्वीवर माणूस म्हणून झालाय. हे नीट समजून घ्या. आणि आपल्या प्रत्येकाचा, तुम्हाला अजूनही वाटत असेल की नहीं मी जरा साधारण है, तो ये सब निकाल दीजिए. मेरे जैसा साधारण व्यक्ति यदि कॉन्वोकेशन में पुणे यूनिवर्सिटी के डिग्री डिस्ट्रीब्यूट कर सकता है तो ऑल ओवर वर्ल्ड में कुछ भी हो सकता है. आप समझ रहे हो? कुछ भी हो सकता है. मेरे प्यारे भाइयों और बहनों, मी बीए केलेलं आहे. बीए जे करण्याची तुमच्यात एकातही ताकद नाही आहे. समजतंय? मी बीए आणि एमए केलंय. तुम्ही कोणता कोर्स करतात हे तुमचं भवितव्य निर्धारित करत नाही. तुम्ही तो कोर्स कसा करतात दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्वाचं, आपका नॉलेज, आपके मार्क्स, आपकी डिग्री और आपका पैसा आपको आगे नहीं ले जाती. आप कैसे हो इससे आप आगे जाते हो. और आप कैसे हो का मतलब है आप कैसे इंसान हो. तुमच्या भाषेमध्ये मराठीत तुम्ही कसा माणूस आहात, तुम्ही चांगला माणूस आहात का. एजुकेशन का उद्देश्य अच्छा इंसान बनाना है, अच्छे मार्क्स वाला इंसान बनाना नहीं. तुमचे मुलं मुली पैसे कमवण्याचं मशीन नाहीये ज्याच्यावर आता तुम्ही इन्व्हेस्ट केलीये आणि नंतर तुम्हाला त्याच्यातून रिटर्न्स पाहिजेत. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन. माणसात असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. म्हणून ही सायकल बेटा ब्रेक करा तुम्ही. चांगले मार्क्स, चांगला कोर्स, चांगली नोकरी, चांगला पैसा किंवा चांगला बिझनेस आणि चांगला पैसा अँड दॅट्स इट. इट इज नॉट द एम ऑफ लाईफ. लाईफ इज समथिंग फॉर टू क्रिएट इन द वर्ल्ड. मला विचारा करिअर का करतात. मी तुम्हाला सांगतो करिअर या करता करतात माझ्या आयुष्यामध्ये मी काहीतरी निर्माण केलं पाहिजे जे कधीच निर्माण झालेलं नाही. मी काहीतरी शोधून काढलं पाहिजे. मी काहीतरी समस्यांवर समाधान देऊ शकलो पाहिजे. मी असं काही केलं पाहिजे की ज्याच्यातून निर्मिती तर होईलच पण लोकांच्या समस्या सुटतील. हे झालं का आपल्या देशात? साहेब 9.5 CGPA, 99% अलाना फलाना और क्या गोल्ड मेडल, ऑल इंडिया टॉपर. अरे या देशातल्या टेक्नॉलॉजी आणि सायन्स मधल्या लोकांमधून मागच्या 40 वर्षामध्ये एक शोध नाही लावू शकलेले. एक शोध. शोध म्हणजे काय? रिसर्च नाही, इनोव्हेशन. एक तुम्ही आता जे वापरताय त्याच्यातली एक टेक्नॉलॉजीची गोष्ट जगात पहिल्यांदा भारतात तयार झाली आणि अख्खं जग वापरतंय असं मला एक उदाहरण सांगा. आपल्याकडे का साइंटिस्ट नहीं? पुनः तेज हमारी सोच वैसी है. क्या हमें जल्दी चाहिए, हमें ज्यादा चाहिए, विदाउट रिस्क चाहिए. और आणि शोध लवकर नाही लागत यार. त्याला वेळ द्यावा लागतो, पेशन्स ठेवावा लागतो. सगळ्यात महत्वाचं स्वतःवर आणि निसर्गावर विश्वास ठेवावा लागतो. आम्हाला स्वतःवरच विश्वास नहीं है. कैसा है साहब? 3-4 साल कुछ खोजने की कोशिश करो और मेरे को बताओ उसमें से कुछ नहीं निकला तो कैसा होगा? नहीं, वेस्ट गया सब. अशा विचारांची माणसं ज्या देशात आहेत तो देश कायम गुलाम राहणार. त्याच्या पंतप्रधानांना आणि त्याच्या मुख्यमंत्र्यांना असंच देशादेशात फिरावं लागेल. तुम्हाला माहिती आहे आपलं तर अजून प्रोडक्शन हाऊस पण झालं नाही देश. अमेरिका सारख्या आणि जपान सारखे देश तुम्हाला माहिती ते इतके हुशार आहेत. ते काहीच प्रोड्यूस करत नाही. ते फक्त शोधून काढतात, शांत राहतात, कमीत कमी काम असतं त्यांचं. ते फक्त शोधून काढतात आणि अशा आपल्या सारख्या देशांना प्रोडक्शन करायला लावतात. म्हणजे तुमच्याकडेच पोल्युशन,
तुम्हीच लवकर मरा, आम्हाला फक्त त्याच्यातला पैसा पाठवत राहा. दे आर व्हेरी इंटेलिजंट. आणि आम्ही कोणत्या स्टेजला आहे? आरामाच्या लोकांना पोल्युशन वगैरे होऊ द्या, काम लोकांना हाताला काम द्या. या परिस्थितीत आपण का आलो? हमारी सोच वैसी है, हमारा सपना वैसा ही है कि इतना भी मिल जाए तो बहुत है यार. डोक्याला कोण एवढा ताण घेईल? जेवढी टेक्नॉलॉजी आली 50-100 वर्षात, मला एक नाव बरं, हे फक्त सायन्स टेक्नॉलॉजी नाही, तुम्ही मला एखादं असं क्षेत्र दाखवा की ज्याच्यात हा देश सातत्याने जगात नंबर 1 आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट पॉप्युलेशन. हमारे सपने छोटे हैं मेरे दोस्तों. हमारी टैलेंट बहुत जबरदस्त है. आपको पता है जगातली अशी एक कंपनी नाही की ज्या कंपनीला सेकंड लाईनला भारतीय नाही. आय एम टॉकिंग अबाउट सेकंड लाईन. भारतीय लोकांशिवाय चालूच शकत नाही, इतके शार्प आहेत. पण त्यांचं सॉफ्टवेअर कसं सेट आहे, जेवढं सांगितलं तेवढं. अब जितना बताएंगे ना साहब वो काम इतना बढ़िया होगा, मैं क्या बताऊं आपको. दिल दिमाग सब लगा देंगे, आप सिर्फ बोलो. हमें इससे बाहर निकलकर हमें सोचकर बोलने वाले बनना है. इसलिए नांदेड़ के कॉलेज में आपका एडमिशन है और आप ये कर सकते हो. तुमच्यापैकी कोणाला नोबेल मिळवायचं? विचार करून सांगा, फार घाई करू नका. मैंने एका ठिकाणी मी विचारलं कोणाला नोबेल मिळवायचं, त्याने उत्तर दिलं ज्या गावाला जायचं नाही त्याचं तिकीट काढायचं नाही. म्हटलं सर आपण अरे आपल्या स्वप्नात पण नाही ना. कोणता बाप पोराला सांगतो बेटा तुला नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे? बरं बापाने तर सांगूच नाही, आपलं काम नाही ते. कोणत्या मुलाला असं वाटतं की मैं तो नोबेल में रहूंगी? हे मी तुमचं माझं वेगळं असं नाही, मी पण तुमच्यातला आहे. येस माय डिअर. आणि त्यातल्या त्यात एखाद्याने जर हातवर केला ना, हातवर कर, हे पहा हिला नोबेल लॉरेट व्हायचंय, तर हिला नीट हात, हिला सगळे आता बघून घेतील कोण आहे. सगळ्यांनी हो सेकंड ईयर ENTC हो बार. और इसके बाद जब भी ये लड़की मिलेगी काय म्हणते, नोबेल झालं का, कुठपर्यंत आलं? ही आपली इतकी घाणेरडी वृत्ती आहे. स्वतः काही करायचं नाही, जे करत असतील त्यांना बोट टोचत राहायचे, त्यांना खाली खेचत राहायचं. त्यांची गंमत घ्यायला तर इतकं आवडतं आपल्या देशातल्या लोकांना. बसल्या बसल्या काय करणार दुसरं काम, तर तिसऱ्या लोकांची विषय काढून त्यांची गंमत घेणार. तेरे को पता है नोबेल बनने के लिए काम कर रहे उनके पूरे खानदान में किसी ने कुछ किया नहीं और ये बोल रही है नोबेल बनने का. असो आय रिस्पेक्ट यू. माझं हे वाक्य चॅलेंज म्हणून घ्या. तुम्ही एक पण शोध आपण लावू नाही शकलेलो कित्येक वर्षात. कोणत्याच क्षेत्रात साला नंबर 1 नाही. आणि बुद्धी तर जग मानतं. इंडियन्स आर ऑसम ब्रेन्स. त्या ब्रेनचं फक्त सेटिंग बदलवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आम्हाला टाटांकडे नोकरी मिळाली की आभार ठेंगणं होतं, आम्हाला टाटा बनायचं नाहीये. एवढा ताण कोण घेईल सर? आप समझ रहे हो? और यार टाटा भी आदमी है ना, और हम भी आदमी है. आपल्यात फरक काय? माणसात कशाचा फरक असतो? फक्त विचारांचा. कशाचा? विचार. सोच अलग होती है, बाकी सारे स्पेअर पार्ट सेम होते हैं. तुम्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने बोलतात ना, मी पण. सिर्फ सोच. मला प्रामाणिकपणे उत्तर द्या. मी तुम्हाला मग एक क्लिप दाखवतो. असं प्रचंड मोठं स्वप्न जर एखाद्याने आपल्याजवळ शेअर केलं आणि सांगितलं तू पण करू शकतो, तर बऱ्यापैकी असं वाटतं की आपल्याकडून हे जमणार नाही. असं किती लोक आहे? प्रामाणिकपणे हात वर करा. बी ऑनेस्ट.
1 2 3 4 5 म्हणजे तुम्हाला प्रश्न नाही समजलेला. मग मी जर सांगितलं किंवा कोणीतरी सांगितलं जनरल गप्पांमध्ये की यार तू ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटचा ना टेक्निकल ॲडवायझर होऊ शकतो चीफ, तर आपल्याला पहिल्यांदा वाटत कसं शक्य आहे आपला स्पेलिंग पासून वांदा आहे. ठीक आहे ना, असं किती लोकांना वाटतं मोठं स्वप्न असतं तेव्हा. हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 ओके ओके ठीक आहे. मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतो, ठीक, आणि मग बोलून 5-10 मिनिटांनी समारोप करू. महेश, हमारी मुठ्ठी में. काही लाईन्स अशा असतात जर आपण इम्पॉर्टन्स दिला तर आपलं जीवन बदलतं. सांगणाऱ्यावर नसतं ते. इफ यू बिलीव चेंज इज देयर. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे. नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. सिर्फ कश्ती को बदलने की जरूरत नहीं है. सिर्फ कश्ती को बदलने की जरूरत नहीं है. नहीं, माझं चुकलं. हाँ, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे. नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. कश्ती को बदलने की जरूरत नहीं है, बस थोड़ा सा रुख को बदलो किनारे बदल जाएंगे. म्हणजे काय, हे हिंदी उर्दू इंग्लिश नंतर हे पण समजून घेत चला. म्हणजे काय, आपल्या सरळ टाळ्या सुरू होतात. रुख को बदलो म्हणजे तुमच्या दिशेला थोडं बदलवा, तुमचा किनारा बदलून जाईल. आता बघा नेमकं काय झालं, हे मला शेवटी बोलायचं होतं. मी अचानक विचार केला की हे सांगावं. मी त्या फेजमध्ये नसल्याने ते बोलताना माझ्याकडून चुकलं. ठीक, तर चुकू शकतं ना, फार गडबडून जायची गरज नाही. सांगा की अरे माझं थोडं चुकलं, मी लगेच पुन्हा आठवलं आणि पुन्हा तुमच्या समोर सांगितलं. यू अंडरस्टँड. अडथळे, अपयश, अडचणी आणि अपमान हे आयुष्यात येतात, ते तुम्हाला मजबूत करायला येतात. छोटं उदाहरण माझं सांगितलं, ठीक आहे ना. आर यू रेडी. हेच आहे का महेश. हा 30 जुलै बरोबर आहे, बरोबर आहे 30 जुलै बरोबर आहे. थोडा जब भी खुलेगी
हाथों की लकीरों में नसीब नहीं होता है, हाथों की लकीरों में नसीब नहीं होता है, क्योंकि नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ पैर नहीं होते। ऐसे लगभग 100 बच्चे मेरे पास है अभी, जिनको दोनों हाथ नहीं है, दोनों पैर नहीं है। 2 तो ऐसे हैं जिनको दोनों हाथ और दोनों पैर नहीं है, और इनके सपने क्या है? इनमें से कम 20 बच्चे तो आईएएस बनेंगे। ये देश का एकमात्र ऐसा सेंटर है, प्रोजेक्ट है, जिसमें ब्लाइंड बच्चों को फ्री ऑफ चार्ज रेसिडेंशियल यूपीएससी एमपीएससी एग्जाम के लिए सारी यंत्रणाएं वहां पर रखी है। और पूरे देश से ऐसे अंध अपंग बच्चे वहां पर आते हैं जिनके सपने बड़े हैं, जिनकी आंखें नहीं हैं लेकिन उनके सपने बड़े हैं। और इसलिए मैं कहता हूं, सपने देखने के लिए आंखों की जरूरत नहीं होती है, नहीं तो आज तक इतने लोगों को आंखें हैं, कितने सपने देख चुके होते हैं। उनको आंखें, वो एक जो लड़की का सत्कार हुआ, मेरी ऐसी स्टूडेंट है, अल्पना दुबे नाम है उसका, इस साल आईएएस बनी है सर, टोटल ब्लाइंड है, टोटल ब्लाइंड। और हम ऐसे हैं कि हमें सब कुछ दिया है, लेकिन हमारे मन में शंका है कि हमसे होगा या नहीं। और दूसरा, जर नाही झालं तर मग कसं होईल आपलं, आणि नाही झालं तर लोक काय म्हणतील, माझ्या आई वडिलांना किती वाईट वाटेल, त्यांना वाईट वाटल्याशिवाय दुसरं काय काम आहे। तुमचं पोरगं मॅथ्स फेल झालं, तुम्ही कशाला वाईट वाटून घेतात, आणि तुम्ही का त्याच्यावर टीका करतात? मॅथ्स करावं कोणाला लागतंय? मुलाला। तुम्हाला काय वाटतं म्हणायला? सोपं असतं ते, मेहनत घ्यायला पाहिजे, तुम्ही घ्या, या 1-2 महीने इकडे या। सो थिंग इज दैट हम सोचते छोटा है, खुद के बारे में कम सोचते हैं, इसलिए हम वहीं पर है। ये मेरे बच्चे हैं, ये सोचते हैं। और आपने एक देखा सर जी, उनके चेहरे पर ना खुशी थी। अब देखिए, कोई आपको ऐसा उदास एक भी नहीं दिखेगा। मी त्यांना 3 गोष्टी शिकवल्या आयुष्यात: आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आनंद। हे ज्याच्याकडे 3 गोष्टी आहे ना, उसकी तो चल पडी। त्यांना शिकवलेली एक गोष्ट पुन्हा तुम्हाला सांगतो, जमलं तर करा। माझ्या आयुष्यातलं अजून एक वाक्य आहे, या जगात मी कोणालाच घाबरत नाही, मात्र जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा मी सन्मान करतो। आय रिस्पेक्ट, आय डोंट हॅव फिअर। मी या संस्थेच्या डायरेक्टर साहेबांचा प्रचंड रिस्पेक्ट करतो, मी घाबरत नाही। मी त्यांना घाबरणं हा त्यांचा इन्सल्ट आहे। तुम्ही माणसांना कसं काय घाबरू शकतात? तुमच्या आई वडिलांना पण घाबरू नका। आपण कोणाकोणाला घाबरतो? साप, वाघ, काही मुली झुरळ, पाल। आता या कॅटेगरीत आई वडील शिक्षक येतात का? राष्ट्रपती येतात? मी दरवर्षी राष्ट्रपतींना भेटतो, तुम्हाला माहिती आहे, एव्हरी इयर। आपल्यापणे कोणी अप्लाय केलाय का राष्ट्रपतींना भेटण्यासाठी एखादं पत्र, की मला तुम्हाला भेटायचं आहे? तुम्ही केलंच नाही म्हणून तुम्हाला ते भेटले नाही। मी दरवर्षी करतो, मी दरवर्षी भेटतो। आणि मी एकटा नाही भेटत, मी असे सगळे अंध, अपंग, अनाथ, आदिवासी, खेड्यातले मुलं मुली यांना घेऊन जातो। माझ्या काही मुलांनी 4-4 वेळा राष्ट्रपती भवनला राहून आलेत, गेस्ट। फरक काय आहे? तुम्ही घाबरतात, कसं काय करायचं असं, आणि आपल्याला माहिती आहे की आपण असं अप्लाय केल्यावर आपल्याला मिळणारच नाहीये। वी आर व्हेरी फर्म अबाउट आवर डिफीट, आपल्याकडून होणारच नाहीये, तर करायचं कशाला? ह्या मुलांचं याच्याकरता दाखवलं। यानंतर स्वतःला कधी कमी नका समजू। एक बच्चा ऐसा है, उसको दोनों हाथ नहीं है। एक लड़की देखिए आपने, त्या ताई त्याच्या मुलाला सांगत होते, बघ रे, है ना, तिला दोन्ही हात नाहीये, तर अशा मुलांना रायटर अलाउड असतो सर, तुम्हाला माहिती आहे, लिहायला रायटर लिहू शकतो पेपर। त्या मुलीने आधीपासून जिद्द ठेवली, नाही लिहिण्याचा आनंद तर मला घ्यायचा आहे, मला शिकायचं आहे, तर ती पायाने लिहायला शिकली। 68% मार्क आहे 12वीला तिला यावर्षी।
पायाने लिहून तिला पुढच्या वेळेस घेऊन येईल मी. आणि असं अक्षर आहे की आपले हात असे आपटून घ्यावेसे वाटतात आपल्याला. सुंदर अक्षर. मी हे का सांगतोय नीट लक्ष द्या. मी याकरता सांगतोय बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुम्ही म्हणाल ते होईल तुमच्या आयुष्यात. यू वॉन्ट टू बिकम चेअरमन ऑफ दिस बोर्ड आफ्टर 10-20 years? Yes, you can become. You can become anything यार. मेरा सपना बताऊं. मला या देशातल्या 1 करोड अंध, अपंग, अनाथ, आदिवासी आणि वंचित मुला मुलींचं कल्याण होईल अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. त्याच्याशिवाय मी या जगाचा निरोप घेणार नाही. मी 100 वर्ष तरी किमान जगणार आहे. हे माझं स्वप्न आहे. ठीक. किती करोड? 1 करोड. जे बिझनेसमॅन फॅमिलीतून आले त्यांच्यासाठी खोका. आता तुमच्या मनात जर असा प्रश्न आला की ते स्वप्न वगैरे सर फार छान बोलतात पण कसं आहे शक्य नाही ना एवढं, मग तुम्ही समजून घ्या की तुम्ही कुठे आहात. हा टिपिकल विचार असतो आपला. कसं आहे सगळ्यांना नाही शक्य होत सर. ते काहीच लोकांना ते जमतं. नशीबच असतं म्हणतात शेवटी, है ना. माझं स्वप्न काय माहिती आहे? मला विवेकानंद बनायचंय. अँड आय एम. एनी प्रॉब्लेम? आय एम. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत ते काम कसं होईल? म्हणून कोणत्याच स्वप्नाला घाबरू नका. स्वप्न काय असतात माहिती आहे? जे अशक्य वाटतं असं स्वप्न आपल्याला पडलं पाहिजे. म्हणजे जे अशक्य वाटतं लोकांना त्याला स्वप्न म्हणतात. मला 25 लाखाचं पॅकेज मिळवायचं हे स्वप्न आहे. इट्स अ रुटीन प्रोसिजर. हे स्वप्न नाही आहे. तुम्हाला समजतंय? तुम्ही नोकरी करू नका असं मी म्हणत नाही. तुम्ही नोकरी करा, तुम्ही बिझनेस करा, तुम्हाला जे वाटेल ते करा, पण ते करताना हे लक्षात ठेवा की तुम्हाला जे वाटेल ते नक्की होणार आहे. आणि ते स्वप्न नाहीये. स्वप्न असं बिगर दॅन लाईफ असतं. माझ्या मित्रमैत्रिणींनो, मला या देशातल्या अनएम्प्लॉयमेंट मध्ये किमान 10% तरी असं कंट्रीब्यूट करायचंय की ज्याच्याने अनएम्प्लॉयमेंट कमी होईल. बिगर म्हणजे कोणाला पण सांगितलं तुम्ही स्वप्न की त्यांनी म्हणा क्या बात आहे, वैसे पॉसिबल आहे असं कोणी म्हटलं की समजायचं यू आर ऑन राईट पाथ. आणि जर तुम्हाला कोणी म्हटलं अच्छा हाँ हो सकता है मेरे घर के बाजू में एक रहता उसने भी किया है बहुत अच्छा है तू कर ले ये, असं म्हटलं की समजायचं काहीतरी चुकतंय आपलं बरं का. आपल्या लाईफच्या कॅपॅबिलिटी पेक्षाही फार कमी काम करतोय आपण असं त्याच्याने समजायचं. नाहीच म्हटलं पाहिजे लोकांनी. तुमच्या आई वडिलांनी तर अगोदर नाही म्हटलं पाहिजे. एक मेसेज असाच वाचला होता मी. एक 20 वर्षाचा मुलगा मोठी कंपनी टाकतो, फॅक्टरी टाकतो अमेरिकेमध्ये. प्रचंड गुंतवणूक करतो, कितीतरी करोडो रुपयांची. मला बिलियन मिलियन लवकर समजत नाही. कितीतरी करोड रुपयांची गुंतवणूक करतो आणि तो त्याचा प्रयत्न फसतो. म्हणजे ती फॅक्टरी बंद करावी लागते. असं जर भारतात झालं तर त्याला काय म्हटलं जाईल? मी सांगितलं होतं हे करू नको, है ना. ऐकलं माझं तेव्हा? अरे आपल्यासारख्याचं काम नाही ते. हे असं कुठे होतं का? आमचे असेच एवढे केस पांढरे झाले का? आणि दुसऱ्याजवळ काय सांगतील? गया अभी वो कुछ काम कर. अरे इतने इसमें तो वो आप 2-5 साल में खत्म हो जाएगा. इतने पैसे गए अभी अभी जिंदगी में उठेगा नहीं. समजताय? हेच बाहेरच्या देशांमध्ये असं म्हटलं जातं. हे 4 लोक बसलेले त्या व्यक्तीबद्दल काय चर्चा करतील माहिती? बाहेरच्या देशात 20व्या वर्षी 500 करोडचा तोटा असणारा व्यवसायाची सुरुवात याने केली. याचा अर्थ 40व्या वर्षी हा जगातल्या श्रीमंतांपैकी एक असेल. इतकं त्याच्यामध्ये पॉवर आणि आता अनुभव आलेला आहे. याला म्हणतात विचारांचा फरक. सो रिअली नथिंग इज इम्पॉसिबल. आता तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पुढचे काही महिने काय करायचे वर्ष ते सांगतो. ऑन द सेट मार्क. तुम्हाला तुमचं पॅशन शोधायचं बेटा पुढचे 4 वर्ष. लिसन माय वर्ड्स. इंजिनिअरिंग इज नॉट करिअर फॉर यू. बीई हे जे तुमचं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आहे
हे करिअर नाही. इट्स अ प्लॅटफॉर्म फॉर द करिअर. ही तुमची गाडी नाहीये, हे रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनवर तुम्ही आल्यानंतर गाडी कोणती निवडायची आता ते ठरवायचंय 4 वर्ष. मला कोणीच असं सांगू नका की इंजिनिअरिंग माझं पॅशन आहे. आपल्याला माहितीच नाही तर पॅशन कसं होईल. सो पहिली बात करनी है आपको, तुम्हाला बेटा समजावून घ्यायचंय व्हॉट इज इंजिनिअरिंग. टेक्नॉलॉजी फील्ड हे नेमकं काय आहे, कसं आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल फार व्यवस्थित. मला असे हजारो मुलं मुली भेटलेत ज्यांचं पूर्ण इंजिनिअरिंग संपलं तरी त्यांना समजलं नाही की हे काय आहे. जान लो पहले की ये क्या है, हे फील्ड काय आहे. आणि कोणतंही करिअर ठरवताना हे लक्षात घ्यायचं याचं वर्क प्रोफाईल काय असतं पुढे हे समजून घ्यायचं, ना की सब्जेक्ट. आपल्या देशात सब्जेक्ट वरून करिअर निवडतात, समजतं. दुसरं, ट्राय टू अंडरस्टँड युअर पॅशन. आणि पॅशन समजून घ्यायचं असेल तर अनेक करिअरची बेटा माहिती घ्यावी लागेल. हे पहा, तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकतात, तुम्ही टीचिंग मध्ये जाऊ शकतात, तुम्ही टेक्नॉलॉजी मध्ये फ्रंटला काम करू शकतात, तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये जाऊ शकतात, तुम्ही टेक्निकल सर्व्हिसेस मध्ये जाऊ शकतात, तुम्ही MBA करू शकतात, तुम्ही तुमचे व्यवसाय करू शकतात, तुम्ही कन्सल्टन्सी करू. देर आर हंड्रेड्स ऑफ थिंग यू कॅन डू आफ्टर BE. तर हे काय करायचं हे समजून घेण्यासाठीचे हे 4 वर्ष आहे. अँड ॲज फार ॲज माय नॉलेज इज कन्सर्न, या संस्थेमध्ये जे उपक्रम वर्षभर चालतात ते फार जबरदस्त असतात, त्याच्यातून एक्सपोजर मिळतो. फर्स्ट थिंग, अंडरस्टँड व्हॉट इज इंजिनिअरिंग अँड आफ्टर इंजिनिअरिंग. सेकंड थिंग, वेगवेगळ्या करिअरचे बेटा ऑप्शन शोधा. तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये इंजिनियर व्हायचं असेल तुम्हाला तर समजून घ्या की तिथे काम काय आणि कसं आहे, समजतंय. आणि मग ते निवडा जे तुम्हाला वाटतं. लोक काय करतात आणि तुमचे आई वडील काय सांगतात तेच केलं पाहिजे असं नाही. आणि तुम्ही पण विचार करताना फक्त पैसा, पद, पैसा आणि प्रतिष्ठा याप्रमाणे करिअर निवडू नका. मला आज किती प्रेम आणि प्रतिष्ठा मिळते बघताय तुम्ही. मी या संस्थेचे डायरेक्टर, चेअरमन, ऑनररी बोर्ड मेंबर्स यांच्या समोर इथे बसलो होतो. मी फार कमी वयाचा आहे, त्यांच्या दृष्टीने मी सर्वार्थाने फार लहान आहे अजून. पण आज मी तिथे का बसलो होतो, कारण तिथे बसण्यासाठी मी काम नाही करत आहे आयुष्यात. आय एम फॉलोइंग माय पॅशन अँड दॅट्स वाय आय एम गेटिंग रिस्पेक्ट. तुम्हाला समज. सो फॉलो युअर पॅशन. हे माझ्या आवडीचं काम आहे म्हणून मी करतोय. असं तुमचं पॅशन काय आहे, वेदर इट इज इन टेक्नॉलॉजी और ऍडमिनिस्ट्रेशन और एंटरप्रेन्योरशिप और एल्स. VJTI ला माझी बहीण टॉपर होती 4 वर्षापूर्वी, माझ्या जिल्ह्याची टॉपर आणि VJTI ची टॉपर. उसके बाद उसे पता चला सर दिस इज नॉट माय कप ऑफ टी. ती पण ते इलेक्ट्रॉनिक का टेलिकम्यु काय ते असतं त्याला होती. ती म्हटली, पण ती का गेली 12वी नंतर. जेवढे 12वीला मेरिटला येतात मॅथ्स ग्रुपला ते कुठे जातात, म्हणून ती गेली होती. तिने काय केलं नंतर माहितीये, लिटरली सांगतो ऐका, तिने ब्रेक घेतला 1 वर्ष, काहीच केलं नाही. कारण 8वी पासून ती त्या चक्कीमध्ये भरडली जात होती. IIT फाउंडेशन, आलाना, फलाना, ढिमका, 12वी CET, समर वॅकेशन, मग नंतर इकडे. आणि मग इतकं मेरिटला आल्यावर, कॉलेजला आल्यावरही मेरिट आणण्याचं टेन्शन असतं लोकांना, नाही तर मग लोक काय म्हणतील. आणि मग 4 वर्ष आवडत नसताना ती VJTI मेरिट काढलं, 1 वर्ष ब्रेक घेतला. तिला आयुष्य जे जगायचं होतं ते जगली ती 1 वर्षभर. म्हणजे श्वास घेतला तिने छान, निसर्गात फिरली, योगा शिकली. आणि तिचं पॅशन लहानपणापासून गाणं होतं. गाणं, सुंदर आवाज आहे तिचा आमच्या घरात फार. ठीक. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर तिने AR रहमान स्कूल ऑफ म्युझिकला रितसर चेन्नईला ऍडमिशन घेतली. 2 वर्षांचा डिप्लोमा केला. आता महादेवन यांच्या सोबत मुंबईमध्ये ती अजून शिक्षण घेते आणि ती आता म्युझिक, योगा आणि वेलनेस याच्यात करिअर करते. आणि ती आनंदी आहे फार. आता हे आमच्या काका काकूंनी समजून घेतलं म्हणून बरं झालं ना, नाही तर आपलं डोकं कसं चालतं. इतके वर्ष टेक्निकल एज्युकेशन घेतल्यानंतर जर दुसरं केलं तर याचा उपयोग काय. आता यांना माहिती आहे आपण 4 वर्ष काय शिकतो.
तुम्हाला समजतंय? सो फाइंड युअर तुम्हाला टेक्नॉलॉजीतही काम करायचंय ना, फाइंड आउट ऍक्च्युअल व्हॉट इज युअर पॅशन इन इट. आणि याला डिगिंग करावं लागतं. डिगिंग माहितीये, खोदकाम करावं लागतं. असा JCB लावून. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. कारण आत बघण्याचं आणि खोदण्याचं कामच झालं नाही 12-15 वर्ष. सगळं बाहेर बघण्याचं काम सुरू आहे. सो फाइंड आउट युअर पॅशन. एक इंजिनियर मित्र आहे माझा, त्याने इंजिनिअरिंग केलं, टाटा ग्रुपमध्ये नोकरी लागली. घरात वाटलं सगळ्यांना फार चांगलं झालं, गरिबीचे दिवस गेले, आता पुण्यात नोकरी लागली. नंतर त्याचं डोकं वेगळंच फिरायचं. त्याला वाटायचं यांच्यासारखं की लोकांना का रोजगार नाही, खेड्यातल्या लोकांना जे 10वी-12वी पास नाही त्यांना का काम नाही. आणि त्याने ते चक्कर सुरू ठेवला आणि त्याच्याच कंपनीत एक साफसफाईचं काम निघालं. त्याने ते काम त्याच्या गावातल्या 15 लोकांना बोलवून दिलं, मुलांना. बेस्ट क्वालिटीचं काम करण्याची फक्त शिकवण दिली, जी मी तुम्हाला पहिल्यांदाच दिली. कोई भी काम करना है तो इतना क्वालिटी का करना है कि लोगों ने पूछना चाहिए, अरे ये इतनी अच्छी मोल्डेड टाकी बनी है, ये सुनील जी रायदत्ता के यहाँ से ही बनी होगी, दूसरी जगह नहीं बन सकती है. इतकं बेस्ट काम कोणतंही. तर त्यांनी इतकं चांगलं साफ केलं की त्या कंपनीच्या मालकाने 10 लोकांना सांगितलं की तुमच्याकडे असं काम निघालं तर याला द्या. आणि ते कामं घेता घेता त्याने नोकरी सोडली आणि त्याची कंपनी स्थापन केली. आता देता 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 लोकांना रोजगार. त्यांच्या कंपनीकडे आता 70,000 लोक काम करतात भारतात. आणि त्या माणसाचं नाव आहे हनुमंतराव गायकवाड. BBG कंपनीचे मालक, माझे जीवश्य कंठस्थ दोस्त, आणि आम्ही एकमेकांना भाऊ मानतो. 70,000 लोकांना काम. राष्ट्रपती भवनाच्या पासून ते कन्याकुमारीच्या विवेकानंद शिला स्मारकापर्यंत सगळीकडे क्लिनिंगचे कॉन्ट्रॅक्ट इन्क्लुडिंग युअर रेल्वे त्यांच्याकडे. अन इंजिनियर. मला असं वाटतं इंजिनिअरिंग हा विषय नाहीये, हा अप्रोच आहे कोणत्याही गोष्टीकडे टेक्निकली साऊंड पद्धतीने बघण्याचा. आणि तो तुम्हाला या संस्थेमध्ये नक्की मिळेल. शेवटचा प्रश्न माझ्या आजच्या बोलण्यातला, आणि मग मी संपवतो. मला असा एक प्रश्न विचारायचा आहे. या देशात मागच्या 30-40 वर्षात अनेक हुशार लोक IIT झाले, इंजिनियर दुसरीकडून झालेत, डॉक्टर झालेत, अधिकारी झालेत, बरोबर. सगळे समाजातले हुशार मुलं हे होतात, बरोबर. मग या क्षेत्रांमधल्या समस्या सुटल्या का नाहीत? समस्या सुटल्या आहेत का वाढल्या आहेत? काही सांगा. वाढल्या आहेत. मग आपल्या समाजातले हे आपल्याकडून घडलेले सगळे एकदम शार्प 90-95चे लोक जेव्हा इतक्या अशा प्रोफेशन मध्ये गेले तर तिथल्या समस्या का सुटल्या नाहीत? है ना? शासनात गेले, शासन भ्रष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे ना, बरोबर. अनेकांनी तर रस्त्याच्या रस्ते खाऊन टाकलेत. आवर टॉपर्स. अनेक डॉक्टरांनी इतकं नालायक काम केलंय की म्हणजे सैतान करू शकत नाही. पोटातल्या पोटात मुलींना मारून टाकलं आणि किती लाखो मुलींना मारून टाकलं. दे आर ऑल टॉपर्स. टॉपर्स फ्रॉम एस्टीम्ड इन्स्टिट्यूशन्स. आणि पुन्हा ऐका, यांच्यातले अर्ध्याहून जास्त पुन्हा ते सो कॉल्ड अत्यंत तळागाळातून आणि गरिबीतून गेलेले आहेत. नालायक हरामखोर विसरून गेले की कुठून आलेले आहेत. मग इतके टॉपर लोक जर शिक जात आहेत आणि तिथे मात्र काहीच बदल होत नाहीये, तर आमचं नेमकं चुकलं काय? तर मी सांगतो तुम्हाला आपलं काय चुकलं. आपलं असं चुकलं की आपण इंटेलेक्च्युअल पार्टवर प्रचंड फोकस्ड आहोत. तुमच्या घरी कोणी आलं तर पहिली ओळख तुम्ही कोणाची करून देतात? तुमच्या 2 मुला-मुलींपैकी ज्याला मार्क्स जास्त आहे त्याची, है ना. हा माझा मुलगा आहे सर, लहानपणापासून एकदम हुशार आहे, त्याला कधीच अभ्यास कर सांगावं लागत नाही. यावर्षी पण पहिला आलाय, गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागलाय, मला पैसेही जास्त लागलेले नाही, एकदम हुशार मुलगा आहे. आणि मग सांगतात हा दुसरा आहे, हा छोटा आहे, काही उपयोग नाही, याला काही सांगून उपयोग होत नाही, अभ्यास नाही करत, काय त्याच्या आईने बिघडून ठेवलाय त्याला. बाप लोक फार हुशार असतात आपल्या देशात.
पोरग मेरिटला आलं तर म्हणता माझ्यामुळे आलं, मेरी बहुत ध्यान थी. आणि जर फेल झालं तर म्हणता हिने लाडवून ठेवलं त्याला फार. समजतंय ना? आम्ही ना इंटेलेक्च्युअल पार्टवर खूप काम केलं या देशात. आणि आमचं जे बलस्थान आहे या देशाचं, स्पिरिच्युअल पार्ट, इमोशनल पार्ट, याच्यावर काम डायरेक्ट बंद आहे. बंद समजतं तुम्हाला? क्लोज्ड. सगळ्या टॉपर्स लोकांचे कौटुंबिक आयुष्य कसे बघा बरं जरा. मागच्या 20 वर्षातले सगळे टॉपर काढा आणि त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे चाललेत, त्यांच्या आईवडिलांशी संबंध कसे आहेत, त्यांचे बायको नवऱ्याचे संबंध कसे आहेत, त्यांच्या मुलामुलींबरोबर त्यांचे हे जरा शोधा. तुम्हाला सापडेल की आपण कुठे फेल झालो आहोत. आम्ही चांगल्या मार्कांचे मशीन तयार केले, आम्ही चांगल्या मनाची माणसं तयार करू शकलो नाही. आणि आमचं ते उद्देश पण नाहीये. चांगला माणूस कसं आहे, होऊन जातो सर, नंतर आपोआप होतं, व्यवस्थित होतं सगळं. मुलगी सांगते की हा मला धाडधाड मारतो, रोज फार त्रास देतो, तर आई वडील सांगतात होईल, हळूहळू शांत होईल. ती मुलगी शांत होण्याची वेळ येऊन जाते. इतके पेशन्स आहेत आपल्याकडे. चांगला माणूस घडण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल. आप किस देश की बात कर रहे थे सर, कि हमें हमारा टैलेंट देश के लिए यूज करना है, पर देश तो बहुत दूर की बात हो गई. आज का दौर ऐसा चल रहा है, मैं और मेरा, दैट्स इट. माय बापांना सुद्धा वेगळे घर माय बापांनीच करून घेतले. त्यांना माहिती आहे आपल्याला ठेवणार नाहीत. गावाकडे काय इतका खर्च केला घर बांधायचा? मुलगा तर आता एवढा भारी, तिकडे नाही ना, तिकडे आम्ही नाही जाणार आहे, आम्ही इकडेच राहू. मुलगा असून तिकडे राहतील. दिवाळी, रोट, कानबाई एवढ्याच याला फक्त ते येतील. भ्रष्टाचार का होतो एवढा? कारण त्याच्यात कोणाला वाईटच वाटत नाही आणि त्याचं कारण दिलं जातं. इतना उतना तो चलता है ना साहब, आजकल अभी आगे जाना है तो करना पड़ेगा. और मैं अकेला नहीं बोलूं तो कोई ज्यादा फर्क नहीं पड़ता है, सब लोग अभी कर रहे हैं, तो मेरी इच्छा नहीं है लेकिन अभी करना पड़ेगा. ऐसा आहे ना? म्हणून बेटा, तुमचं एक स्वप्न असं ठेवा माझ्या भावा बहिणींनो, की आम्हाला खूप चांगला माणूस बनायचं आहे. आम्हाला सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा कमी मिळालं चालेल, आम्हाला अडचणी जास्त आल्या चालतील, आम्हाला अपयश आलं चालेल, आमचे अपमान काही ठिकाणी झाले चालतील, आम्हाला 4 पावलं मागे यायला लागे तरी चालेल, पण आम्ही चुकीचं काम नाही करणार. गलत काम तो नहीं होगा. कौन कर रहा है वो उसका है. मैं गलत काम नहीं करूंगा. माझे असे अनेक अधिकारी विद्यार्थी आहेत. तुमच्या नांदेडचे एक्साइज म्हणून असणारा व्यक्ती माझा विद्यार्थी होता. अनेक लोक, दे आर सो ऑनेस्ट, नोबडी कॅन शेक देम. कोणीच त्यांचं वाकडं नाही करू शकत. हे मूल्य तत्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये घट्ट पेरावे लागतील आणि उगवावे लागतील बेटा. आमची लाईफस्टाईल अशी आहे की आम्हाला प्रचंड पैसे लागतात. आपल्या आईला एका चप्पलवर भागायचं 10 वर्षापूर्वी. आता बाहेर जाण्याची वेगळी, फंक्शनची वेगळी, कॉलेजची वेगळी, घरातली वेगळी, 1 नंबर 2 नंबरची वेगळी. आम्ही आमच्या गरजा वाढवून घेतल्या आणि त्याच्याकरता आम्हाला जास्त पैसे पाहिजे आणि जास्त पैशांसाठी आम्ही कोणतंही वाईट काम करायला तयार आहोत. अशा संस्थांचं दुर्भाग्य केव्हा होतं माहितीये? जेव्हा अशा संस्थांमधला एखादा मुलगा असं चुकीचं काम करताना पकडला जातो, त्यावेळेस तिथल्या या सगळ्या देवांना मनापासून दुःख होतं की अरे क्या हो गया, किसके लिए हमने जिंदगी हमारी दाव पर लगाई है. तुम्हाला काय वाटतं, या लोकांना बाहेरच्या कंपन्यांमध्ये पैसे नव्हते मिळत का? इट इज देअर पॅशन. दे वॉन्ट टू वर्क फॉर द स्टुडंट्स, दॅट्स वाय दे आर वर्किंग. सो चांगले माणसं व्हावे लागेल आपल्याला, तेव्हा आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाने बेटा जगू शकू आपण. आता प्रश्न येतो, चांगला माणूस कसा बनतो? तर त्याचे 5-6 मुद्दे लक्षात घ्या. 1, अगोदर सत्संग पाहिजे आपल्याला. सत्संग समजतं? आपली संगत.
चांगल्या मुलांबरोबर मुलींबरोबर राहणं याचा अर्थ तुमच्या आई वडिलांनी आतापर्यंत असा सांगितलाय की हुशार मुला मुलींबरोबर राहणं, आणि हुशारीचं एकच मानक आहे, कुठलं? मार्क्स. तर त्याला चांगले मुलं फक्त म्हणत नाही, तुमची संगत कशी. अरे तुम्ही इतके चांगले असले पाहिजे की तुमच्या संगतीतले खराब मुलं ही चांगली व्हायला पाहिजेत. आत्ताचं पर्सेंटेज आहे किमान 12वी पर्यंतची इंजिनिअरिंग मेडिकल किंवा कुठेही जाणाऱ्या मुलांपैकी 20% मुलं मुली हे अगोदरच व्यसनामध्ये आहेत ऑलरेडी. तुमचं भाग्य की तुमचा नांदेडमध्ये नंबर लागला, नाहीतर तुमची पार्टी कुठे झाली असती? मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला समजलं पण नसतं. म्हणून संगत विचारांसाठी फार महत्वाची बेटा. एक दुसरं, वाचन केलं पाहिजे. मी तुम्हाला एक मंत्र देऊन जातो, दर महिन्याला एक अवांतर पुस्तक वाचा. तुमच्या आयुष्याचं कल्याण नाही झालं तर मला भेटा, मी तर 100 वर्ष आहे तिकडे, तुमचं तुम्ही ठरवा. एव्हरी मंथ 1 एक्स्ट्रा करिक्युलर बुक. मी 4 पुस्तकं आणली आहेत, तुम्हाला जमले तर घ्या. एक ग्रेट भेट नावाचं पुस्तक आणलंय मी अच्युत गोडबोलेंचं. हाऊ मेनी ऑफ यू नो अच्युत गोडबोले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, ही इज माय बेस्ट फ्रेंड, ही इज माय डोनर अँड व्हेरी क्लोज फॅमिली फ्रेंड. मी त्यांचं एक पुस्तक आहे, जगातले सर्वोत्तम सायंटिस्ट, आंतरप्रेन्युअर्स अशा लोकांचं एक ग्रेट भेट नावाचं पुस्तक मी तयार केलंय, जरूर घ्या. दुसरं पुस्तक मी आणलंय आज, माझे एक असेच दोस्त आहे आणि माझ्या संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. त्यांचं नाव आहे कृष्ण गोपाल तिवारी. ही इज द फर्स्ट ब्लाइंड कलेक्टर इन द कंट्री, नाउ वर्किंग इन भोपाल ॲज अन IAS ऑफिसर. आणि इतका एफिशियंट काम करतो की मी त्याचं काम बघायला अनेक लोकांची सहल तिथे नेतो. ते वाचा. तिसरं पुस्तक मी आणलंय अभ्यास मित्र नावाचं. मी याच्यावर खूप रिसर्च केला, कारण मलाच माझ्या आयुष्यात खूप अडचणी आल्या होत्या. या देशात तुम्हाला रोज 50 वेळा एक सल्ला मिळेल, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, आयुष्याचं कल्याण होईल वगैरे वगैरे. ठीक, पण अभ्यास कसा करावा कोणीच सांगत नाही. मी आमच्या एका सरांना विचारलं होतं की सर अभ्यास कसा करावा मला सांगा, कारण मला लक्षात नाही येत. तर सरांनी मला विचार करून सांगितलं होतं, व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे म्हटलं. त्याच्यावर मी एक पुस्तक तयार केलंय, अभ्यास मित्र. फार सुंदर पुस्तक आहे, हाऊ टू स्टडी. आणि एक पुस्तक विवेकानंदांचं आहे. हे 4 तर आहे. माझ्या वेबसाईटवर मी 100 पुस्तकांची यादी टाकली आहे, 100 बुक्स. ती वाचल्याशिवाय वर जाऊ नका, वर घेत नाही. आता नवीन GR आलाय, शासन बदललं ना. अपार्ट फ्रॉम जोक, एव्हरी मंथ बेटा, तुमची परीक्षा असो नसो, हे पहा, तुमचा CGPA 9.6 च्या ऐवजी 9.1 आला, काही फरक पडत नाही. तुम्ही यांना वाटल्यास तर पर्सनली विचारून घ्या, काय जग खाली कोसळत नाही. ठीक आहे, पण तुम्ही वाचन केलं पाहिजे. एक्स्ट्रा करिक्युलर. तुम्हाला म्हणून ई श्रीधरन माहित नाही बेटा, यू अंडरस्टँड. तिसरी गोष्ट, चांगली व्याख्यानं ऐकली पाहिजे आणि नोट्स मेकिंग केलं पाहिजे त्याच्यातून, आणि शिकलं पाहिजे. एक्सपिरियन्स ऑफ बेस्ट पीपल इन द वर्ल्ड, तुम्ही त्यांचे आयुष्याचे अनुभव स्वतःसाठी वापरू शकतात. व्याख्यान. चौथं, आता तुम्हाला हे बरोबर नाही वाटणार पण ऐकून बघा, तुम्ही प्रवास केला पाहिजे. यांचे इतके टूर्स काढा सर, थोडा CGPA कमी आला तर चालेल, पण मला आजपर्यंत जेवढे सक्सेसफुल लोक भेटलेत त्यांच्यात एक समान होतं, ते सगळे प्रवास करायचे. आणि प्रवास म्हणजे फक्त महाबळेश्वर नाही. तुमच्यापैकी किती लोकांनी सायन्स सेंटर किमान 5 तास थांबून बघितलंय? त्यांनी हात वर करा. सायन्स सेंटर. हे मला बाबा पाणी घे थोडंसं. सायन्स सेंटर. एक वा रे टेक्नॉलॉजी, वा वा वा. हात खाली करा. क्या बात है यार. काय ओके, इथेच घेतो घेतो थँक्यू. कशी आयरनी आहे, आपल्याला सायन्स आवडतं, आपल्याला टेक्नॉलॉजीचं पॅशन आहे, आपल्याला आयुष्यात खूप मोठं इंजिनियर व्हायचं आहे, आणि या देशात त्यातल्या त्यात सायन्स सेंटर जे आहेत त्याच्यातलं एकही सायन्स सेंटर आपण जाऊन बघितलेलं नाही. आपल्या आई वडिलांनी आपल्याला तिथे नेलेलं नाही.
तुम्ही जर सायन्स सेंटर बघाल ना आणि खरंच तुम्हाला सायन्स टेक्नॉलॉजीचं पॅशन, तुम्ही वेडे व्हाल तिथे जाऊन. म्हणजे तुम्ही असे लहान मुलाला जर असं चॉकलेटच्या जंगलात सोडलं, समजा जंगलच चॉकलेटचं आहे, तिथे पोरग कसं करेल? तुम्ही तसं जर करायला लागले सायन्स सेंटरमध्ये जाऊन, तरच समजायचं तुम्हाला सायन्सची आवड आहे, नाही तर सगळे व्हिटॅमिन एमचा कमाल एवढंच समजायचं. सो बेटा प्रवास करा. लक्षात येत आहे ना? 5वी शेवटची गोष्ट, तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहित नाही, तुमच्या आईची किती लोक तुमच्यापैकी रोज व्यायाम करतात? माझी शपथ लागते बरं का, म्हणजे तुम्ही प्रामाणिक माणूस आहे, कारण मी 1, 1.5 अर्धाच करते, पूर्ण कर, पूर्ण हात वर कर, लाजू नको. 1, 2 वरती काही दिसत नाही तुम्हाला, भेटतोय मी 3 वाजता, थांबा. ठीक आहे, ओके. फार कठीण आहे बरं. उज्ज्वल भारताचं स्वप्न मी रुजवायला आलोय आणि जमीन अशी आहे, खारपड पडलेली आहे, म्हणजे कितीही ताकदीचं बियाणं पेरा ते उगवणारच नाही. अशी आपली हेल्थ आणि इमोशनल स्टेटस असली तर भविष्य उज्ज्वल नाही होणार. मी तुम्हाला सोपं सांगतोय, अर्धा तास व्यायाम तुम्ही कोणत्याही प्रकारचा करा आणि प्राणायाम एवढा अर्धा तास करा. हे जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही टिकाल आणि तुम्ही पुढे वाढाल. नाहीतर तुम्ही काही करा, तुम्हाला 55 लाखाचा समजा पॅकेज मिळालं, सेलिब्रेट झालं सगळ्या कॉलेजमध्ये, आणि दुसऱ्याच दिवशी वर गेला तर काय कराल? बरं, वरती पॅकेज येत नाही, शासनासारखं आपल्या घरच्यांना काही मिळत नाही. सो बेटा टेक केअर ऑफ युअर हेल्थ. I know at the cost of your health and at the cost of your relationship तुम्ही मार्क मिळवले तुमचे सगळे. I know. अर्ध्यांना नाते गोते नीट माहित नाही साहेब, कारण 8वी 9वी पासून आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स याच्याशिवाय कार्यक्रमच नाही काही. एकच ध्येय होतं आपलं, बस हे मिळालं पाहिजे, आणि त्याच्या पुढचा प्रवास मी सांगितलाय की हे का मिळालं पाहिजे. या देशाने असं म्हटलं पाहिजे की नांदेडच्या कॉलेजच्या 500 मुलांनी एक दिवशी शपथ घेतली की या देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकू, आणि पूर्ण देशात 10 वर्षात क्रांती होऊन गेली. असा इतिहास घडवण्यासाठी आज तुमची सुरुवात होते असं समजा. आणि त्याच्यासाठी आधी हेल्थ आणि आपलं मेंटल हेल्थ हे एकदम मजबूत पाहिजे. तुम्हाला अजून एक माहिती देऊन ठेवतो पालकांना. 4 लोक जर आहेत, समजून घ्या, 1, 2, 3, 4, आम्ही 4 माणसं आहोत. तर आत्ताचा सर्वे असा आहे देशातला, प्रत्येक 4 माणसांमध्ये एक व्यक्ती मेंटली डिस्टर्ब्ड आहे आणि ही नीड्स काउन्सिलिंग. आमच्या 4 पैकी असं समजा मी काय बोलतोय समजतंय? आता हे तुमच्या घरात जरी तुम्ही हा नियम लावला तर मी तुम्हाला दाव्याने सांगतो तुमच्या परिवारात पण एक निघेल, पण हे सांगण्याची सोय नसते कुठे. हे का होतंय? कारण आमचं एकच आहे, मार्क मार्कातून पैसा, मार्क मार्कातून पैसा. आमच्या नवीन पोरांची स्वप्न काय आहेत माहिती आहे का तुम्हाला? तुमची होऊ नये अशी मी देवाला प्रार्थना करतो. आमची स्वप्न गाड्यांची आहे, आमची स्वप्न आयफोनची आहे, आमची स्वप्न फॉरेन टूरची आहे, आमची स्वप्न मुंबई पुणे बँगलोर मध्ये लक्झुरियस फ्लॅट्सची आहे, आमची स्वप्न ज्वेलरीची आहेत. ज्या देशातल्या तरुणांची आणि त्यांच्या मायबापांची स्वप्न ही वस्तूंमध्ये असतात तो देश कधीच मोठा होत नाही जागतिक पातळीवर. तो कायम जगासाठी बाजारपेठ राहतो. आणि आपल्या डोक्यात असे स्वप्न पेरण्याची सिस्टमॅटिक यंत्रणा आहे आपल्या देशात. कसं? धोनी सांगतो, यदि आपके पास ये नहीं है तो आपकी जिंदगी क्या है. आणि आपण तर बिंडोक आहोतच. आपण या लोकांना अशा पद्धती पण फॉलो करतो, म्हणून कंपनीवाले त्यांच्याकडून पैसे देऊन हे सगळे कामं करून घेतात. आप 12th में गए और आपके पास गाडी नहीं, स्कूटी लो, अशी जाहिरात असते. समजतंय ना? आपण स्वतः एक मार्केट तर बनवून गेलो नाही याची चौकशी करा. असे स्वप्न बघू नका बेटा. ह्या वस्तू आहे, वस्तू वापरल्या पाहिजे आणि माणसांवर प्रेम केलं पाहिजे. आपण उलट करतो,
आपण वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसांचा वापर करतो त्या वस्तू मिळण्यासाठी. मायबापही मुलांना सांगतात इतके मार्क मिळाले तर वस्तू घेऊन देऊ. सो स्वप्न असे पाहिजे वेडी स्वप्न. आणि जी मुलं मुली बेटा वेडी स्वप्न बघतात तीच इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं आयुष्यभर ती स्वप्न वाचतात. तुम्हाला इतिहास घडवायचा आहे का इतिहास वाचायचा आहे? इट इज अप टू यू. यू डिसाइड इट अँड व्हॉट एव्हर यू डिसाइड दॅट विल हॅपन. शेवटचा मुद्दा चांगला माणूस होण्यासाठी सांगतो. दर आठवड्याला 1 तास निस्वार्थ सामाजिक काम करायला सुरुवात करा. परीक्षा असो नसो. निस्वार्थ म्हणजे इतकं निस्वार्थ की आपलं नाव आलंच पाहिजे, आपण कमिटीतच पाहिजे, किंवा आपलं कुछ नहीं है, मुझे काम करना है, ये मेरा कर्तव्य है. 1 तास आठवड्याचा काय पण काम करा की ज्याच्याने कोणाचं तरी भलं होईल. आणि दुसरं, तुमचे जे खर्च आहेत त्या खर्चांमधून काही बचत करून दर महिन्याला, दर 6 महिन्याला एक रक्कम जमा करून चांगल्या कामासाठी डोनेट करा. मी काय म्हटलं, तुमच्या खर्चातून पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक याचे 50% जरी खर्च तुम्ही करायला लागलात तर तुमचे महिन्याला 200-400 रुपये सहज वाचतील. मी काय बोलतोय समजतंय ना? बर्थडेची अशी ग्रँड पार्टीच झाली पाहिजे असं काही नसतं. तुमच्या बापजाद्यांचे कधीच असे बर्थडे झालेले नाहीत. हे फक्त आपण काही अमीरचंद असतात आजूबाजूला, त्यांचा जन्म बापाचे पैसे उडवायला झालेला असतो, त्यांच्याकडे आपण पाहतो आणि आपल्याला वाटतं उसने अभी दिया है तो यार मेरे को तो देना ही होगा ना. मी पुन्हा सांगतो, स्वतःचे डोके वापरा तुम्ही. लोकांचे का डोके वापरतात यार? माझी 7 वर्षाची मुलगी मला काल म्हणत होती, पप्पा माझ्या बर्थडे मध्ये ना कमी वस्तू ठेवा जेवणासाठी आणि केक पण साधा आणा आणि जे त्याच्यातून पैसे वाचतील ना ते आपण आपल्या मनोबलच्या गुरुकुलच्या मुलांसाठी आपण देऊ. 7-8 वर्षाची मुलगी म्हणते यार. काय वाईट परिस्थिती आहे. आपल्याला माहित नाही. आपल्या मायबापांना पाय धरा की त्यांनी खूप चांगलं वाढवलं. एक मुलगा आलाय साहेब माझ्याकडे, त्याला जन्मापासून दिसत नाही, त्याला बसता येत नाही, त्याला चालता पण येत नाही. त्याचे वडील त्याच्या जन्मानंतर 4 वर्षात वारले. त्याची आई मजुरी करायची. त्याच्या आईला 2 वर्षापूर्वी त्याच्या गावातल्या लोकांनी जिवंत जाळून टाकलं. त्याचं नाव शुभम आहे. म्हणजे तो अंध आहे, अपंग आहे, अनाथ आहे, गरीब आहे. आता त्याला आम्ही संस्थेमध्ये आता तो 3 वर्ष राहण्यासाठी त्याला घेतलाय. त्याला तर आधी आनंद, आत्मसन्मान त्याचा जरा मोकळा केला. आता तो म्हणतो मी काहीतरी करेल. आणि त्याच्या पुढे जाऊन शुभम काय म्हणतोय, तुम्ही या सर एकदा भेटायला. तो म्हणतो मला माझ्या आयुष्यात माझ्यापेक्षाही ज्यांना जास्त अडचणी आहे ना त्यांचं मला भलं करायचंय माझ्या आयुष्यात. कॅन यू इमॅजिन? माझ्याकडे असे 178-80 मुलं आहेत, 200 रुपये पण महिन्याला त्यांचे मायबाप देऊ नाही शकत. काही दारूने खलास झालेत, काही ऑलरेडी मेलेले आहेत, काहींच्या आई धुणं भांडी करतात, काहींच्या आई पण नाही, वडील पण नाही. अनाथ म्हणजे काय समजतं का? नाही समजत. कारण आपल्याला पालकत्व असं भरभरून मिळालंय. ज्यांना आई वडीलच नसतात असे आता 28 मुलं माझ्याकडे आहेत, मुलं मुली. बेटा तुम्हाला सांगू, ते पहिल्या दिवशी आले, त्यांचं जेवण वगैरे संपलं असेल आणि मी तिथे गेलो आणि मी एवढंच म्हटलं, काय बेटा झालं का जेवण? बस इतना ही कहा. तो वो रोने लगा बच्चा. मुझे लगा क्या प्रॉब्लेम है भाई. मी त्याला म्हटलं काय झालं बेटा? तर तो म्हटला, सर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला कोणीतरी इतकं प्रेमाने बेटा म्हटलंय, मला बेटाच कोणी म्हटलं नाही. कॅन यू इमॅजिन? आणि असे किमान 20 लाख मुलं या देशात आहे ज्यांचे आई वडील कोण आहेत हेच त्यांना माहित नाही यार. पाय धुवून प्या तुमच्या आई वडिलांचे. खेड्यापाड्यातल्या काही मुलांचे आई वडील लवकर वारले आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे गरीबाला नातेवाईक नसतात साहेब. तुम्ही श्रीमंत आहे ना, दूर दूरचे लोक तुमच्याकडून नातं काढतील की आपण बहुत अच्छे रिश्तेदारी आहे. ज्यांचे आई वडील लवकर जातात ना दोघं, ते मुलं मुली अक्षरशः रस्त्यावर येतात. मुलींचे जास्त हाल होतात. असे मुलं मुली आता आमच्याकडे संजीवन नावाच्या प्रकल्पात आम्ही घेतो. त्यांचं राहणं खाणं, त्यांचं कुठलं तरी ट्रेनिंग
त्यांना नोकरी व्यवसाय आणि त्यांचं लग्न पण करतो. तुम्हाला माहिती आहे त्यांचे लग्नच होत नाही, कारण लग्नात पहिल्यांदा प्रश्न विचारतो आई वडील कोण आहेत, त्यांचे आम्ही लग्न करतो. आणि लग्नानंतर सगळं व्यवस्थित झाल्यावरही त्या मुलींसाठी माहेर म्हणून आमचं संस्था काम करते. ती माहेराला दर 2 वर्षांना आमच्याकडे येते. बाईला माहेर पाहिजे ना जायला. ही सेन्सिटिव्हिटी आपल्यात कधी येणार? ती आली की तुम्ही दर महिन्याला सेव्हिंग करायला सुरुवात कराल. ती आली की तुम्ही आपला जन्म फक्त मजा मारण्यासाठी नाही झालेला. दरवर्षी किमान 100 इंजिनिअरिंगचे पोट्टे डॅम मध्ये बुडून मरतात. सुटी लागली, फिरायला गेले, स्विमिंगला गेले, सेल्फी काढायला लागले आणि बुडले त्याच्यामध्ये. राजेंद्र भारूड नावाचा आमचा विद्यार्थी मित्र आहे. जन्माच्या अगोदर बाप गेला. आई भिल्ल समाजाची, जंगलात दारू पाडायची. किनवटला इथे होता तो आता प्रोजेक्ट ऑफिसर. त्याच्या आईने त्याला शाळेत टाकला, त्याला चांगले मास्तर मिळाले. पोरग पुढे होता 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 एक दिवशी IAS झालं. मेरिट मधून भारतातला पहिला भिल्ल IAS झालाय पोरगा. आणि इंजिनिअरिंग मेडिकल करत असताना साहेब एक पण शनिवार रविवार मजा मारायला नाही गेला. तो म्हणतो मी जेव्हा माझे मित्र आणि मैत्रिणी, म्हणजे मित्रांच्या गाडीवर बसून मैत्रिणी किंवा मैत्रिणींच्या गाडीवर बसून मित्र असे मजा मारायला मुंबईत फिरायला जायचे, त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईचा चेहरा यायचा, जी गावाकडे जंगलामध्ये फुलं जमा करून दारू पाडायचं काम करायची. आणि मी म्हणायचो माझा जन्म आणि माझा शिक्षण याच्यासाठी नाही झालेलं. इतकी मेहनत घेतली. 2013 IAS झाला आमचा पोरगा. आता तो कलेक्टर, आता CEO आहे सोलापूरचा. मजा काय मारायचं म्हणतात, अरे 15 लोक तर त्याच्या नुसते मागे पुढे फिरतात. एक तर दारू उघडतं, दुसरं तर पाणी देतं. आणि तो म्हणतो ते होतं. त्याला वाटलं 3 दिवस मला फिरायला जायचं. तो जाण्याच्या आधी तो पूर्ण एरिया नो मॅन्स लँड करतात ते तिकडे, की साहेब येत आहेत आणि साहेब तिथे एन्जॉय करतात फॅमिली बरोबर. हे असं काहीतरी जगण्याचं स्वप्न बघा. बापाचे पैसे उडवण्यासाठी आपला जन्म नाही झालेला. 20-20 ड्रेसेस आणि 1000 प्रकारचे बुट फुट घेऊन फिरायला आपला जन्म नाही झालेला. तुम्ही आयुष्याचं प्रॉडक्ट करू नका. तुम्ही वरच्या मजल्याचा उपयोग करा. तुम्ही इतक्या तुमचं तर कल्याण होणारच आहे. तुम्ही हजारो करोडोंचं कल्याण कराल. पहिल्यांदा या सगळ्या आमिषातून बाहेर पडा. त्याग जो माणूस करतो तो मोठा होतो. स्वतःचे डोके वापरा. लोकांकडे मोबाईल आहे म्हणून मोबाईल वापरतो. तुम्हाला मोबाईलचं काम काय रे? कोणाचं काम आहे का तुमच्याशी काही? सुनीलजींना मोबाईल गरजेचा आहे का? त्यांची फॅक्टरी चालल्या तिकडे, 10 देशांमध्ये एक्सपोर्ट माल होतो. अर्जन्सी पडली तर त्यांना बोलावं लागतं. एवढंच काम असतं मोबाईलचं. पिक्चर पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी आणि शूटिंग घेण्यासाठी फक्त मोबाईलचा उपयोग नसतो. मुलांचं कामच नाहीये मोबाईलची. 1-1 तास फेसबुक आणि व्हॉट्सअपवर जातात या सगळ्यांचे. तुमचे मला माहित नाही कोणाचे किती जातात. 1 तास. तुम्हाला माहिती आहे ह्या देहाने 14 वर्षात टीव्ही पाहिलेला नाही. 14 इयर्स टीव्हीच पाहिला नाही. पिक्चर मी वर्षाला 4 बघतो, तेही आमिर खानचे, कारण डोकं वापरून तोच पिक्चर काढतो. बाकीचे तर अशा वरून उड्या मारणारे पिक्चर काढतात. मी काय मॅड आहे काय बघायला? माझ्या समोर कोणीतरी अशी इथून खाली उडी मारून दाखवावी मला. I save my time and I try to learn the life in my life. I devote myself for my all students. That's why I am. म्हणून इथे बोलवलाय मला. एक सोपा मंत्र देतो. तुम्हाला स्पेशल व्हायचंय का जनरल व्हायचंय? काय? मग एक सोपा मंत्र देतो. ऑर्डिनरी लोकांना ज्या सवयी आहेत त्या तुम्ही लावून घेऊ नका. तुम्ही आपोआप स्पेशल व्हाल. तुम्ही स्पेशल लोकांच्या सवयी आहेत त्या बरोबर तुम्हाला लावून घ्या. तुम्ही बरोबर मोठे व्हाल. जनरल लोकांचा दिवसभर कार्यक्रम ते मोबाईल चिवडण्याचा असतो. दिवसभर. माझ्याकडे पण मोबाईल आहे टॉप क्वालिटीचा. 98% माझं जे काम त्याच्यावर एकूण होतं ते पूर्ण माझ्या कामासंदर्भात होतं. नो हाय, नो बाय, नथिंग. So I am and these people are these people. शक्यतोवर प्रेमात बिमात पडू नका पुढचे 4-5 वर्ष.
तुमची चॉईस आहे, मला काही कर्तव्य नाही, लाईफ तुमचं आहे. हे पहा, स्वतःला इतकं जबरदस्त करा की लोक तुमच्या प्रेमात पडतील आणि ते तुमच्या मागे फिरतील. आता तुम्ही मागे मागे फिरता, तुमच्याकडे कोणी ढुकून बघत नाही. यू अंडरस्टँड? बी फोकस्ड. तुम्हाला वाटतं आता तरुण झालो, प्रेम करण्याचं वय आहे, तर ते अजून यायचं आहे. त्याच्या अगोदर इथे जे करायला आलात ते करा, तुमच्या मागे जग फिरेल. चुकून अगोदरच प्रेम करून इथे आला असेल तर त्यांना होल्डवर ठेवा, की त्यांना म्हणा 4 वर्ष थांबा, मला उभं राहू द्या. हा फार प्रॅक्टिकल सल्ला आहे. जे अगोदर प्रेम करून आले त्यांना रोज अर्धा तास तरी एकमेकांशी बोलावं लागतं. तुम्हाला माहित नाही सर? आणि अर्धा तास जर नाही बोलले तर मग रुसवे फुगवे होतात. हे 5 प्रकार जे बंद करतील ते त्यांच्या आयुष्याची जबरदस्त उभारणी करतील. तुम्हाला माहिती आहे, आपल्या क्षेत्रात असं काम करून दाखवा की आपल्या नावाने आपलं क्षेत्र ओळखलं गेलं. बाय बॉस, आज तुम्ही एज्युकेशन फील्ड घ्या किंवा सोशल वर्क घ्या, अभिमानाने सांगतो माझं नाव घेतलं जाणार. मी नावासाठी करत नाहीये, कामच इतकं पक्क करायचं की त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही कोणाला. आणि हे केव्हा करू शकतो? तुम्ही या फालतू गोष्टींमधून बाहेर पडा. ते फार जनरल गोष्टी आहेत त्या. तुम्हाला समजतं मी काय म्हणतोय? ग्रेट लोकांच्या सवयी लावून घ्या, तुम्ही ग्रेट व्हाल. साधारण लोकांच्या सवयी तुम्हाला असल्या तर समजून घ्या की तुमचे 12 वाजणार आहे. तुम्ही कोणत्याही संस्थेतून शिका. तुम्हाला मी निमंत्रण देतो एकदा जळगावला. आम्ही ज्या संस्था उभारण्याचा प्रयत्न केलाय तो झिरोतून, अजूनही आम्ही झिरो आहोत. 13 बिल्डिंग भाड्याने घेतलेल्या आहेत. मी स्वतः रेंटल हाऊसमध्ये राहतो. माझ्या वडिलांची जमीन आणि माझ्या वडिलोपार्जित 3 मजली बिल्डिंग विकून टाकली मी 5 वर्षापूर्वी. त्याच्यातून संस्थेतली मुलं उभारलेली आहे. आता 250-300 लोक डोनेट करतात या संस्थेला, इन्क्लुडिंग ऑनरेबल चेअरमन ऑफ युअर इन्स्टिट्यूट. 500 रुपयापासून 5 लाखापर्यंत डोनेशन जमतात. 80 लाखाचं बजेट होतं मागच्या वर्षाचं. 170 लोकांचं कुटुंब सांभाळणं गंमत नसते. हे का सांगतोय ऐकून घ्या. हे तुमच्या आमच्यासारखा आपण करू शकतो. तुमच्या बापाने याच्यासाठी करोडो रुपये कमवेल आणि मगच तुम्ही मोठे व्हाल असं नसतं. तुम्हाला माझं इन्व्हिटेशन आहे, तुम्हाला कोणालाही याच्यात कंट्रीब्यूट करायचं असेल, लेट अस से 50 रुपीज ऑल्सो, यू आर मोस्ट वेलकम. वाय मोस्ट वेलकम? जो माणूस 50 रुपये देतो ना, त्याच्या मनामध्ये त्यावेळेस सेन्सिटिव्हिटी जागरूक झालेली असते. अँड दॅट इज इम्पॉर्टंट. 50 रुपीज आहे का 5000 आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. अँड कीप डुईंग इट, यू विल बी अ गुड ह्युमन बिईंग. अरे मी मातेलपणा करूच शकत नाही, करूच शकत नाही. का? मला कुठेही खर्च करण्याचा प्रश्न आला माझ्या वैयक्तिक, की मला वाटतं हे जर आपल्या मुलांना मिळालं तर एक मुलगा शिकेल. देवाच्या कृपेने असं झालंय, मला परवा जैन समाजाचा आचार्य हस्ती राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मोठ्या कार्यक्रमामध्ये. आणि तुमच्यापैकी कोण जैन आहे? हां, त्यांना आचार्य हस्ती ऐकलं असेल, सर्वोच्च गुरु मानले जातात. 5 लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला बेटा मला. मला आनंद काय झाला माहितीये? मला पुरस्काराचा नाही आनंद झाला, मला 5 लाख म्हणजे 10 मुलांचं आता कल्याण होणार आहे दिसलं. 50,000 रुपये लागतात एका मुलाला आमच्याकडे शिकायला सर. मी त्याच दिवशी परवा ते 5 लाख आलेले तसेच्या तसे माझ्या NGO मध्ये जमा करून दिले, सिव्हिल सर्व्हिस ऑर्गनायझेशन मध्ये जमा करून दिले. मी किती आनंदी आहे बघा. माझ्याकडे 10 मुलांचं कल्याण होत आहे अजून. असा विचार करा. यू विल बी. टाटांचं नाव का घेतलं जातं रे? दुसऱ्या XYZ कंपन्यांचं का घेतलं जात नाही? तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो धर्माची. जगाचा इतिहास आहे, जे देत राहिले तेच स्मरणात राहिले, जे जमवत राहिले अरे कुत्र विचारत नाही नंतर. माणसं तर सोडा. टाटा परिवाराने कायम त्यांच्या 4थी पिढीत ते देत आलेत. त्यांनी ट्रस्ट करून टाकले. अरे अर्ध्या भारताची उभारणी त्या उद्योग समूहाने केलेली आहे, म्हणून त्यांचं नाव 200 वर्ष कायम आहे. यार तुमची पिढी तुम्हाला माहित नाही 200 वर्ष मागची, नाव पण नाही माहिती. सो बेटा लक्षात ठेवा, खूप समृद्ध व्हा आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने, पण ती समृद्धी जेव्हा तुम्ही इतरांबरोबर शेअर कराल तेव्हाच तुम्ही मोठे म्हटले जाल, व्हाल पण मोठे. आणि तेच या आयुष्यात येण्याचं खरं उद्दिष्ट आहे. हे सगळं तुम्हाला पहिल्या दिवशी मिळावं.
कारण तुम्ही शार्प ब्रेन्स आहेत या भारताचे, म्हणून आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. माझा तुम्हाला मी नंबर देतो, ठीक? तुम्हाला कोणताही अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आला आयुष्यात, खूप फ्रस्ट्रेशन वाटलं, खूप वाईट वाटलं, फार अस्वस्थ वाटलं, कन्फ्युजन झालं, आता काय करावं, यू कॅन सेंड मी मेल और SMS. ठीक आहे? आत्महत्या करण्याची इच्छा असणारे लोक जर ओळखले गेले अगोदर, तर त्यांना मला त्यांना बोलण्याची खूप इच्छा आहे. मी त्यांना न बोलता फक्त आता तुम्हाला जे दाखवलं ना ते दाखवेल. कोणीच आत्महत्या करणार नाही, कोणीच करणार नाही, बिकॉज वी आर ऑलरेडी ब्लेस्ड. तुझा एक डोळा देते का मला? डोळा असा इथे हात ठेवर, असा एक, हां इथे मी दिसतोय ना तुला? मग एका डोळ्याने तुला सगळं दिसतं, बरोबर? मग तो दुसरा दे ना मला. यू नो, आय विल गिव्ह यू 10 crore rupees. देते. आपण मल्टीमिलियनर बिलियनियर काय आहेत ते आहोत. वी आर व्हेरी ब्लेस्ड. ठीक? So think only to create something in this life, because we have got everything. My number only for SMS. तुम्हाला बोलायचं असलं तरी अगोदर SMS टाकायचा, तुम्ही कोण आहात, काय आहात आणि कशा संदर्भात बोलायचं आहे. 982224 76 54 माझा ईमेल यजुर्वेंद्र79. माझ्या नावाचा देशात एकच व्यक्ती मी, YAJURVENDRA79 अँड मोस्ट वेलकम ॲट जळगाव. तुमच्या काही टूर्स वगैरे निघतात ना, तुम्ही जळगाव पाठवा. मी त्यांना 1-2 दिवस खूप चांगला एक्सपिरियन्स देईल, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपोजर देईल. यू आर मोस्ट वेलकम. कोण कोण जळगाव, धुळे, नंदुरबार भागातून आलाय जरा हातवर करा. जोय गाडं सोडी देतो भाऊ. ओके, हात खाली करा. तुम्ही फार चांगल्या संस्थेत आला आहात, तुमचं फार मनापासून अभिनंदन. तुमच्यापैकी किती लोकांना अबाउट 70% मार्क्स आहेत 12वीला? हातवर करा. सगळ्यांनाच आहे. ओके, तुमच्यासाठी 4 ओळी बोलतो आणि थांबतो. त्याच्या अगोदर I am very much thankful to all the members who invited me here. I am really blessed. मी खुणा केलं आहे त्याच्यावर एक. मला इथे बोलवलं आदरणीय डिरेक्टर सर आणि ऑल HODs, फार एक्सपिरियन्स होल्डर लोक आहेत आणि तरी मला आपण ऐकून घेतलं. मी आपला खूप खूप ऋणी आहे. अँड अबाव ऑल ऑफ you have given me silent and patience listening. I am very much thankful to all of you. I am always with you. 4 लाईने ज्यांनी चांगले मार्क्स मिळवले त्यांच्यासाठी. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे सारा आसमान बाकी है. थैंक यू सो मच. थैंक यू. एक शपथ आपल्याला आज घ्यायची आहे. what thoughts, what dreams and what values we must have in our mind. हे आदरणीय सुनीलजी रायदत्ता जे आपले चेअरमन आहेत, त्यांनी असा विचार केला की अशी एक ओथ आपण सगळ्यांनी मिळून जे इंजिनियर होत आहेत त्यांनी घेतली पाहिजे. आणि ही खूप चांगली कन्सेप्ट आहे. ऑनरेबल APJ अब्दुल कलाम सरांनी अशा प्रकारची ओथ हजारो लाखो मुलांना दिली. आणि वी आर रिअली ब्लेस्ड बेटा की अशा प्रकारचे लोक आपल्या देशात जन्माला आलेत. अँड लेट्स बी पार्ट ऑफ देअर ड्रीम. ठीक आहे, मी सगळ्यांना विनंती करतो आपण एक ओथ घेण्यासाठी उभे राहूयात. आपण तिला लाईटली घेतो. तुम्हाला आपल्या वर्गातली प्रतिज्ञा माहिती आहे काय? भारत माझा, सारे भारतीय त्यांच्याशी माझं काही घेणं देणं नाही आहे. मैं हमेशा सोचता हूँ साहब, हम कितनी झूठ प्रतिज्ञा लेते नहीं. यानी 2-2, 3-3 हजार बार झूठ प्रतिज्ञा ले ली कि सारे भारतीय मेरे बांधव हैं. क्या हमने उनके बारे में सोचा?
क्या हमने उनके बारे में कुछ हम कर रहे हैं? तो हम जरूर करेंगे. प्रतिज्ञा घेताना प्रत्येक शब्दावर विचार करा, कारण ती तुम्ही घेतलीये. तुम्ही प्रतिज्ञा नाही पाळली, दॅट इज युअर ओन इन्सल्ट ऑफ लाईफ. तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा तो अपमान आहे. सो ही प्रतिज्ञा आपल्याला जगायची आहे. ऑल राईट? यस नो? यस नो? यस नो? मी म्हणतोय, माझ्या मागे तुम्हाला म्हणायचं आहे, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इज माय लाईफ टाइम मिशन. I will work and succeed with integrity. Wherever I am, a thought will always come to my mind. That is what processes or product I can innovate, invent or discover. I will always remember that. Let not my winged days be spent in vain. I realize I have to set a great technological goal that will lead me to think high, work and persevere to realize the goal. My greatest friend will be great scientific technological minds, good teachers and good books. I firmly believe that no problem can defeat me. I will become captain of the problem, defeat the problem and succeed. I will work and work for removing the problems faced by our country and planet Earth in the areas of water, energy, habitat, waste management, and environment through the application of science and technology. My national flag flies in my heart, and I will bring glory to my nation. As a professional engineer, I dedicate my professional knowledge and skill to the advancement and betterment of human welfare. Jai Hind! Jai Hind! Jai Hind! Thank you so much. Please be seated. Thank you so much. Thank you.